असेच नवीन कीर्तन व भजन बघण्यासाठी आत्ताच भक्तिनाथ चॅनलला सबस्क्राईब करा। वंदीन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे घाली लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे। प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त भक्तीतले शिरोमणी नामदेव महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा सर्वांच्याच पाठातला फक्त 2 चरणाचा पण 2 चरणामध्ये 6 मागण्या मागणारा अभंग आज या ठिकाणी त्रिदनी जरी सप्ताह असेल तरी जागराच्या निमित्ताने निवडलेला आहे। विठ्ठल 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 अभंग नामदेव महाराज यांचा आहे। नामदेव महाराज आजच्या या अभंगामध्ये भगवान परमात्म्याकडे मागणी मागतात। आज मागायचा दिवस आहे। खरं तर आपण सगळेजण आजच्या दिवशी मागू शकतो, मागायचा दिवस आहे, पण मागण्याचा अधिकार कुणाला आहे? ज्याने किमान 5 रुपये म्हणा, 10 रुपये म्हणा, 200 म्हणा, 500 म्हणा, 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 5000 रुपये ज्याने देवाकरता वर्गणी दिली असेल त्यालाच मागण्याचा अधिकार असतो। दुसरं कोणीच मागू शकत नाही। कारण महाराज म्हणतात घेसी किंवा देसी ऐसी अससी उदार, तो उदार आहे पण पहिल्यांदा घेतो आणि नंतर देतो। म्हणून आज जागराचा दिवस आहे। आज मागणी प्रकरणातला अभंग या ठिकाणी निवडलेला आहे आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। संप्रदाय सांगतो पहिल्या दिवशी कोणता अभंग घ्यावा, दुसऱ्या दिवशी कोणता घ्यावा, मध्यंतरी कोणते घ्यावेत, जागराच्या दिवशी कोणता घ्यावा आणि काल्याच्या दिवशी कोणता घ्यावा। ऐका बरं, वारकरी संप्रदायाचा नियम आहे। वारकरी संप्रदायाचा नियम सांगतो पहिल्या दिवशी कितीही वेदांत वाचस्पती कीर्तनकार आणले, शास्त्री आणले, पंडित आणले, महामंडलेश्वर जरी आणले तरी पहिल्या दिवशी नामप्रकरणातलाच अभंग घ्यावा लागतो। बरं का, तुम्ही किती सुज्ञ आहात, तुमचा अभंग लक्षात येतोय की नाही घरी जाऊन परीक्षण केलं पाहिजे। पण पहिल्या दिवशी
नामपर प्रकरणातलाच अभंग घ्यावा लागतो. मग दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, 5व्या दिवसापर्यंत, 6व्या दिवसापर्यंत भक्तीपर, ज्ञानपर, संतपर, वैराग्यपर चालतो. पण जागराच्या दिवशी मागणी प्रकरणातलाच अभंग घ्यावा लागतो आणि काल्याच्या दिवशी भगवंताच्या चरित्राचाच उच्चार करावा लागतो. म्हणून वारकरी संप्रदायाला अनुसरून आजचा तुमचा जागराचा दिवस आहे, उद्या काला आहे, पण जागराच्या निमित्ताने मागणी प्रकरणातला अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. नामदेव महाराज आजच्या अभंगामध्ये भगवान परमात्म्याकडे मागणी मागतात. ऐका, देवाकडे मागायचं असेल तर अधिकार असावा लागतो. अधिकाराशिवाय देवाकडे मागता येत नाही. अधिकाराशिवाय कुणाची स्तुती करता येत नाही. अधिकाराशिवाय कुणाची निंदा करता येत नाही. अधिकाराशिवाय उपदेश करता येत नाही. अधिकाराशिवाय प्रश्न विचारता येत नाही आणि अधिकाराशिवाय देवाचं वर्णनही करता येत नाही. ज्या अर्थी नामदेव महाराज भगवंताकडे मागणी मागतात त्या अर्थी नामदेवरायांचा अधिकार खूप मोठा आहे. वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही जर मला विचारलं नामदेव महाराजांचा अधिकार किती मोठा आहे, तर आमच्या कीर्तनामध्ये लोकांना सांगावं लागतं, टाळी वाजवा, भजन म्हणा, पण नामदेवरायांचा इतका मोठा अधिकार आहे की नामदेवरायांनी कीर्तन करावं आणि पुढे पांडुरंगाने नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञानदेवा बोला बंग जनी म्हणे ज्ञानदेवा बोला बंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञानदेवा बोला बंग जनी म्हणे ज्ञानदेवा बोला बंग नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. काय अधिकार आहे महाराज? नामदेवरायांनी कीर्तन करावं आणि पुढे पंढरपूरच्या मालकाने नाचावं, एवढा मोठा अधिकार. आणि पुढे महाराज म्हणतात जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. याच्यातनं लक्षपूर्वक ऐका, जनाबाईचा किती मोठा अधिकार आहे. विश्वाला ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहून दिली त्या ज्ञानोबारायला जनाबाईनं म्हणावं तुम्ही अभंग बोला, केवढा मोठा अधिकार आहे. आणि सध्या महिलेला अधिकार राहिला नाही, हा खूप मोठ्या मात्र शोकांतिक आहे. मी तर आमच्या वसंत भाऊंचे खूप खूप धन्यवाद देईन, कारण वसंत भाऊंनी डायरेक्ट महिला सप्ताहच भरवलेला आहे. नाही तर मला नाही वाटलं कधी बोपेगावच्या सप्ताहामध्ये एखाद्या महिलेचं कीर्तन मला कधीच आढळलं नाही, कधीच नाही. कधी तुम्ही सप्ताहामध्ये महिलेचं कीर्तन घेतच नाही. का घेत नाही मला फार मोठी शोकांतिका वाटते महाराज. फार मोठा अधिकार. अरे देशाचे राष्ट्रपती देखील महिलाच आहे आणि तीच महिला, कोणी मीराबाई आहे, कोणी सखूबाई आहे, कोणी मुक्ताबाई आहे. अधिकार महिलेचा किती मोठा आहे. आणि खुशाल बरेच लोक म्हणतात बाईचं कीर्तन आम्हाला चालत नाही. का बरं चालत नाही? मला फार मोठा प्रश्न आहे, का बरं चालत नाही? एक लक्षात ठेवा, एखादा मठाधिपती येत असेल, एखादा संन्यासी येत असेल आणि तो जर म्हणत असेल बाईचं कीर्तन मी कीर्तन करणार नाही, तर त्या व्यक्तीला सांगा दादा महाराज तुम्ही परमार्थाच्या टोकापर्यंत पोहोचलेच नाही. का बरं? कारण जो व्यक्ती आकारावरच अडकलाय तो आत्मरंगाकडे कधी पोहोचेल? आत्मरंगाकडे पोहोचण्याची गरज आहे. आकाराकडे पाहू नका, स्त्री आहेत की पुरुष आहेत बघत बसू नका. आत्मरंगाकडे आम्हाला जायचं आहे. बरेच लोक म्हणतात बाईचं कीर्तन चालत नाही. एक सांगू तुम्हाला, या नारदाच्या गादीवर बाई उभी आहे हे पाहण्यापेक्षा तिच्यात आपली आई पहा, जीवनातला द्वेष नाही. पण ऐका ना, या बाईमध्ये आई दिसायला तुमचे डोळे चांगले पाहिजे. डोळे चांगले असेल तर बाई ताई दिसेल, नाही तर तुम्ही म्हणालच बाईचं कीर्तन कशाला. एक लक्षात ठेवा, स्त्रीचा फार मोठा अधिकार आहे महाराज. आजही विचार केला ना, आजही वृंदावनात गेलं तर राधे कृष्ण म्हणावं लागतं, बरोबर आहे की नाही? आजही अयोध्येमध्ये गेलं तर सीताराम म्हणावं लागतं, लक्षपूर्वक ऐका. आणि ज्ञानोबारायांच्या तिथं गेलं तर ज्ञानोबारायांचं नाव नाही घेतल्या जात, माऊली म्हणावं लागतं. कधी कधी त्या विठोबाला सुद्धा विठाई म्हणावं लागतं, कृष्णाला सुद्धा कृष्णाई म्हणावं लागतं. म्हणून स्त्रीचा अधिकार वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठा आहे. म्हणून जनाबाई ज्ञानोबारायला म्हणतात जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. नामदेवरायाचा अधिकार, नामदेव कीर्तन कडी पुढे देव नाचे पांडुरंग. पांडुरंगाने नाचा,
एवढा अधिकार आमच्या नामदेवरायाचे आहेत महाराज. आणि ते नामदेवराय आज देवाकडे मागणी मागतात. ऐका, देवाचं वर्णन करतात. एकंदरीत नामदेवरायांनी हा अभंग लिहून आपल्यावर उपकारच केलेत महाराज, मान्यच करावं लागलं. कारण तुम्ही बघा, इतकं सुंदर गातायत. आमच्या राणीताई आहेत, मंगलताई आहेत, आमचे विशाल महाराज आहेत, खूप गोड गातात. पण एक लक्षात ठेवा, जर अभंगच लिहून ठेवले नसते तर यांनी काय गायलं असतं? मी खूप पोपटासारखी बोलते, लोक म्हणतात ताई वक्तृत्व चांगलं आहे, पण संतांनी अभंगच लिहून ठेवले नसते तर मी काय बोलले असते? या गायकांवर, वादकांवर, कीर्तनकारावर, वारकऱ्यावर केवळ आणि केवळ संतांचे उपकार आहे. कारण संतांनी जे दिलंय ते या जगात कोणी देऊ शकत नाही. कारण मी नेहमी सांगत असते, सरकारने दिलेलं पुरत नाही. पुरलंय का आजपर्यंत? तुमचं जाऊ द्या, महिला बोलाव तुम्ही, पुरलंय का? खरं सांगू का, आज जरी तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी असाल तरी पुढच्या पंचवार्षिकला सावत्र होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे सरकार निवडून आलं तर सख्या राहू, नाही निवडून आलं तर सावत्रच होऊ की नाही? खरं आहे की नाही? लक्षात ठेवा, नुसते मुख्यमंत्री बदलले तरी घटलं की नाही देणं घेणं. म्हणून लक्षात ठेवा, सरकारने दिलेलं पुरत नाही. लक्षात ठेवा, रेशनने मिळालेला तांदूळ आयुष्यभर पुरतो का हो? अजिबात नाही. बघा तुम्ही, निवडणुका जवळ आल्या की सगळे लोक रस्त्यातले खड्डे बुजवतात आणि एकदा निवडून आले की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, काही घेणं देणं नाही. म्हणून सरकारने दिलेलं पुरत नाही, माय बापाने दिलेलं उरत नाही, समुद्र कुणाला भरत नाही, सत्य कुणाला डरत नाही, जीव परमार्थ करत नाही. आणि एवढं सांगूनही तुमच्या डोक्यात शिरत नाही. काय शिरतं आमच्या डोक्यात? माणसं आम्हाला म्हणतात, ताई 40 वर्ष पठ्ठ्याने टाळ वाजवला, हा सांगायचा विषय का? 40 वर्ष वारी केली, सांगायचा विषय? आणि यदा कदाचित 40 वर्ष वारीत जातोय, पण वारीत जाऊन सुद्धा वारीत राहत नाही. अर्थ काय? विचार करण्यासारखी गोष्ट आहे बरं का. याच्यावर जरा विचार करा. वारीत गेलो ना, बाकीच्यांविषयी बोलायचं नसतं, वारीच करायची असते तेव्हा तो वारकरी. कधी कधी एखादी बायको त्या नवऱ्याला सांगते, तुम्ही वारी करावं, सगळं घरचं मी पाहून घेते, सगळं पाहून घेते, सगळं पाहते, आणि त्याला वारीला काढून देते बरं का. पण ती घरची बायको आहे ना, ती म्हणत असते, इथपर्यंत गेले असतील बरं का, आज पालखीचं दर्शन झालं असेल बरं का, आज चंद्रभागेत स्नान केलं असेल बरं का, आज पांडुरंगाचं दर्शन घेतलं असेल बरं का, घरी राहून इथं गेले असेल, देवाचं चिंतन चालू आहे. आणि हा महाशय वारीत असतो आणि रात्री फोन करतो, बारे दिले का? या वारीला काही अर्थ आहे का हो? वारीत राहतो दुसऱ्याची निंदा करतो, अर्थ नाहीत महाराज. तुम्ही किती वर्ष वारी करतात याला महत्व नाही, तुमच्या मनातला द्वेष गेलात का याला सगळ्यात जास्त महत्व आहे. लक्षात ठेवा, 40 वर्ष परमार्थ केला आणि निंदा करणं सोडलं नाही, काय अर्थ आहे? आणि सध्या निंदा करायची सवय फार घाण लागलीत आपल्याला, फार घाणेरडी सवय. लोक कीर्तनाला येतात तरी चावळतच येतात, आणि इथून निघाले तरी घरचं खायचं आणि लोकांची धुणं धुवायची. कोणी सांगितली? आणि लोकांचा स्वभाव भाऊ मला परफेक्ट माहिती आहे बरं का विलास भाऊ, लोकांचा स्वभाव परफेक्ट माहीत आहे, लक्षपूर्वक ऐका. आता 2 तास माझं कीर्तन ऐकतील, शांततेत ऐकतील, आणि मला इथून काढून दिलं की माझंच कुटाळं करतील. लोकाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक लक्षात ठेवा, मी बऱ्याचदा सांगत असते, अनेक कीर्तनकार तुम्हाला सांगतील कीर्तनं खूप ऐका, प्रवचनं खूप ऐका, कथा खूप ऐका. मी जरा उलट्या प्रवाहाने वाहणारी बाई आहे. मी लोकांना सांगते, कीर्तनं कमी ऐका, प्रवचनं कमी ऐका, कथा कमी ऐका, पण आचरणात काय आणतोय याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष द्या. थोडी तरी सुधारणा झाली पाहिजे. सप्ताह बसलायत ना गावामध्ये, 4-5 तरी माळकरी झाले पाहिजे प्रत्येक सप्त्याला. निदान आमचे विचार सुधारले पाहिजे तर सप्ताह करून उपयोग आहे. म्हणून मला सांगायचं एवढंच आहे, संतांनी जे दिलंय ते या जगामध्ये कोणीच देऊ शकत नाही. कारण सांगते ऐका, मायबाप देहदान करतात. ऐकताय ना तुम्ही सगळे? शेवटपर्यंत ऐकायला येतं व्यवस्थित? हां ऐका. मायबाप देहदान करतात, देव जीवदान करतो आणि संत कृपादान करतात. कृपादान केले संते कल्पा ते सरना, कल्पा ते सरना, कल्पा ते सरना. कृपादान केले संती कल्पांती सरेना, कल्पांती सरेना,
कृपादान केले संती कल्पांतीही सरेना, कल्पापर्यंत सरत नाही इतकं कृपादान संतांनी केले. मी अनेकदा सांगत असते माऊली, जगावं कसं मायबाप शिकवतात. ऐकताय ना तुम्ही? जगावं कसं मायबाप शिकवतात, रडावं कसं अनुभव शिकवतात, कष्ट किती करायचे परिस्थिती शिकवते, त्रास किती द्यायचा नातेवाईक शिकवतात, पण दुःखावरही मात कशी करायची ते आमचे संत शिकवतात. किती किती दुःख असू द्या हो, त्या दुखण्यातनं बाहेर निघण्याचा मार्ग केवळ संतच सांगू शकतात. म्हणून संतांचे आपल्यावर उपकार आहे. एकंदरीत नामदेवरायांनी आजचा अभंग लिहून आपल्यावर उपकारच केलेले आहेत. नामदेवराय आजच्या अभंगामध्ये भगवान परमात्म्याकडे मागणी मागतात. ऐकाना, आज मागाईचा दिवस आहे. नामदेवराय मागणी मागतात कारण नामदेवरायांचा तेवढा अधिकार आहे. तसा आजचा अभंग फार काही अवघड मी घेतलेला नाही, अजिबात नाही. तुम्ही बघा, आजचा अभंग पाठ नाही असा माणूस नाही. आणि तुमच्यापैकी एखादं म्हटलं की ताई आजचा अभंग माझ्या पाठ नाही, तुम्ही समजायचं ते आपल्या महाराष्ट्रातलं नाही, ते फॉरेनचं असतं. म्हणून पाठ नाही असा माणूस नाही हो. तुम्ही बघा बरं का, विलाजू पेणाऱ्यांच्या सुद्धा पाठ आहे आजचा अभंग, न पेणाऱ्यांच्या सुद्धा पाठ आहे, माळकऱ्याच्या सुद्धा पाठ आहे आणि बिगर माळकऱ्याच्या सुद्धा पाठ, टाळकऱ्याच्या पाठी बिगर टाळकऱ्याच्या पाठी, सर्वांच्याच पाठातला आजचा अभंग आहे. पाठ नाही असा माणूस नाहीत महाराज. ऐका ना, आजचा अभंग आहे ना, लोक आवर्जून या अभंगाची वाट पाहतात बरं का. बघा तुम्ही, अख्ख्या भजनामध्ये आळमटळम करतात. ऐकलंय ना, अख्ख्या भजनामध्ये आळमटळम करतात आणि एकदा घाली लोटांगण आलं की बरीच लोक म्हणतात उरकलं बाबा एकदाच, म्हणून वाट पाहत असतात तो लोक या अभंगाची. म्हणून ऐका, फक्त 2 चरणाचा आहे, फक्त 2 चरणाचा, पण 2 चरणामध्ये 6 मागण्या मागणारा आजचा अभंग आहे. नामदेवराय म्हणतात, देवा मला जर जन्माला घातलं तर पहिली सेवा घाली लोटांगण, दुसरी सेवा वंदिन चरण, तिसरी सेवा डोळ्याने पाहिन रूप तुझे, चौथी सेवा प्रेमे आलिंगण, 5वी सेवा आनंदे पूजिन आणि 6वी सेवा सद्भावानं तुला ओवाळी. या 6 सेवा करण्याकरता मला जन्माला घाल असं नामदेवरायचं म्हणणं आहे. म्हणून आज मागाईचा दिवस आहे. आज आम्ही मागू शकतो, पण काय मागावं, कुणाकडे मागावं, कशासाठी मागावं, कुणाकरता मागावं हे आम्हाला कळालं पाहिजे. शास्त्रकार फार गोड वर्णन करतात. प्रकृष्ट अर्थना, प्रकृष्ट नाम अर्थना, प्रकृष्टात अर्थना आणि प्रकृष्टेभ्य अर्थना. लक्षपूर्वक ऐका बरं का, थोडं समजायला जड जाईल पण सोपं करून सांगते. प्रकृष्ट अर्थना, प्रकृष्टात अर्थना, प्रकृष्ट नाम अर्थना आणि प्रकृष्टेभ्य अर्थना म्हणजे काय? मागणी श्रेष्ठ असावी, मागणी श्रेष्ठांकडून असावी, मागणी श्रेष्ठांकडे असावी आणि मागणी श्रेष्ठांकरिता असावी. ऐका बरं का, मागणी श्रेष्ठ असावी. श्रेष्ठ मागणीचा विषय श्रेष्ठ असला पाहिजे. काय मागतोय तो विषय श्रेष्ठ असला पाहिजे. मागणी श्रेष्ठांकडे, कुणाकडे मागतोय हे महत्वाचं आहे. कोणाकडे मागतोय, ज्याच्याकडे मागायचं तो ताकदवान असला पाहिजे की नाही. खरं तर 10,000 रुपये उसने घ्यायचे, पण गावात जो भिकारी आहे त्याला म्हणलं 10,000 रुपये दे, देईल का? अजिबात नाही. ज्याच्याकडनं 10,000 रुपये घ्यायचे निदान तो 10 लाखाचा मालक असला पाहिजे. लक्षपूर्वक ऐका, मागणी श्रेष्ठांकडे, मागणी श्रेष्ठांकडून, कुणाकडून मागणी आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. लक्षपूर्वक ऐका, कोण मागतंय हे सुद्धा महत्वाचं आहे. सामान्य माणूस काही मागतो, पण काय मागायचं हे सुद्धा महत्वाचं आहे. मागणी श्रेष्ठांकरिता, कोणाकरता मागतोय याला सगळ्यात महत्व आहे. एक लक्षात ठेवा, स्वतः करता मागितल्या जातं त्याला दान म्हणतात. ऐकताय ना तुम्ही सगळे? स्वतः करता मागितल्या जातं त्याला दान म्हणतात आणि विश्वा करता मागितल्या जातं त्याला पसाय दान म्हणतात. संतांची मागणी स्वतः करता नाहीच माऊली, अजिबात नाही. संत विश्वा करता मागतात. संतांनी जे मागितलं ते विश्वा करता मागितलंय. ऐका, आणि म्हणून संतांना देवाकडे प्रत्यक्षरित्या मागण्याची गरजच पडली नाही. जेव्हा जेव्हा देवाने अट्टहास केला, आग्रह केला, तेव्हा देवाकडे मागितलं. एक वेळेला तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे गेले, भगवंताचं दर्शन घेतलं. असं म्हणतात की जेव्हा जेव्हा संत मंडळी दर्शनाला पांडुरंगाकडे जातात तेव्हा विटेवरचा मालक खाली मान घालून उभा राहतो. एक वेळेला रुक्मिणी मातेनं प्रश्न विचारला, देवा अहो तुम्ही देव आहात, विश्वाचे मालक आहात, आणि रुक्मिणी आईसाहेब विचारताय देवा अशी काय खाली मान घालून उभं राहतात? देवानं उत्तर दिलं, ही संत मंडळीचं माझ्यावर ऋण खूप झालंय, आणि ज्याचं आपल्यावर ऋण झालेलं असतं, ज्याच्याकडनं कर्ज घेतलेलं असतं त्याच्या पुढे ताट मानेनं जायचं नसतं. कसलं ऋण झालंय?
भक्तीचं ऋण झालंय हो, म्हणून मान खाली घालून उभं राहतो. एक वेळेला तुकोबाराय गेले दर्शनाला, भगवान परमात्मे मान खाली घालून उभे होते. देवानं सांगितलं तुकोबाराय इतक्या वर्षापासून वारी करतात, कधीच काही मागत नाही, काहीतरी मागा, तुमच्या भक्तीचं ऋण आमच्यावर खूप झालंय, काहीतरी मागा. तुकोबाराय म्हटले देवा मी जे मागेल ते तुम्ही मला द्याल का? 100% देईल. बोला तुकोबाराय काय पाहिजे? देवा तुम्ही आग्रह करतायत म्हणून मी मागतोय, काय मागताल तुकोबाराय? तुकोबारायांनी सांगितलं देवा हे जे दान देगा देवा, हे जे दान देगा देवा, तुझा वीण गगन भावा, तुझा वीण गगन भावा. हे दान देगा देवा, हे दान देगा देवा, तुझा काय बोलतात तुकोबाराय? हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. देवा एकच दान दे, तुझा विसर उभ्या आयुष्यात मला होता कामा नाही. आणि एक लक्षात ठेवा, देवाचा विसरच झाला नाही ना तर देवाकडे काही मागायची गरजच पडत नाही. पण क्षणाक्षणाला आम्हाला देव आठवला पाहिजे, ही तुकोबारायची मागणी. म्हणून आजच्या दिवशी तुम्ही आम्ही आपण सगळे मागू शकतो, पण लक्षात ठेवा खरं तर आज मागायचा दिवस आहे. आणि या पर्व काळावर हा त्रिदिनी सप्ताह बसलेला आहे. पर्व काळच आहेत की नाही? श्रावण महिना म्हणजे पर्व काळ आहे. आणि ज्यांच्या निमित्ताने सप्ताह बसलात ती माऊली सुद्धा भाग्यवान असेल हो, जिच्या पुण्यस्मरणानिमित्त आम्हाला कीर्तन श्रवण करायला मिळतंय, कीर्तन ऐकायला मिळतंय. अशा कैलासवासी मात्र वैशालीताई सुद्धा खूप भाग्यवान आहे. आणि एक लक्षात ठेवा, वैशालीताईंपेक्षाही त्यांचे मालक खूप भाग्यवान आहे, कारण त्या मालकाला 3 वर्ष झाले विसर पडला नाही. लक्षपूर्वक ऐका. आणि मग त्यांच्या आत्म्याला चिरशांती कशी प्राप्त होईल? तर बाकी काही करून मिळणार नाही, पण इथे ज्ञानदानाचं कार्य केलं तर 100% त्यांच्या आत्म्याला चिरशांती प्राप्त होईल असं आमच्या वसंत भाऊंना वाटलं. आणि म्हणून हा त्रिदिनी सप्ताह या ठिकाणी बसलात. माता माऊल्यांनो, आपण खरं तर वैशालीताईंना आठवलं पाहिजे, कारण त्यांच्या निमित्ताने आम्हाला कीर्तन श्रवण करायला मिळतंय. आणि वसंत भाऊंनी हा कार्यक्रम ठेवलाय. खरं तर वसंत या नावामध्येच खूप आनंद आहे, खूप आनंद आहे. कारण सगळे ऋतू नाही आवडले तरी आम्हाला वसंत ऋतू आवडत असतो. का बरं? सगळीकडे बहरलेलं वातावरण असतं, सगळीकडे ओसाड जरी जमीन झाली तरी वसंत ऋतू लागला की तिथे मात्र अगदी फुलं मात्र फुललेलं वातावरण निर्माण होतं. तसंच मी म्हणते भोपेगावला वसंतरावांसारखे सरपंच मिळून हे भोपेगावचं वातावरणच फुलून टाकलंय महाराज, असं म्हणायला काय हरकत आहे. नवे तर इथं ओसाडच पडलेलं होतं ना. आता भोपेगावकरांना मी काय सांगणार, तुमच्या गावचं तुम्हाला माहिती आहे. इथं ओसाड पडलेली ही जागा, पण या जागेमध्ये इतका सुंदर हॉल उभारला आणि याच हॉलमध्ये बाकीचे कार्यक्रम ठेवण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम इथे सप्ताह ठेवला, याच्यापेक्षा आनंद काय आहे. म्हणून हे दोघंही पती पत्नी भाग्यवान आहेत. आणि श्रावणामध्ये आम्हाला कीर्तन ऐकायला मिळतंय. हा पर्व काळ चालू आहे. आजचा तर फार महत्त्वाचा दिवस आहे. श्रावणामध्ये अंगारकी चतुर्थी आलेली आहे, म्हणजे आजचे दिवस दुग्ध शर्करा योग आहे. दुधात साखर टाकली की दूध गोड लागतं. तसंच आहे, एखाद्या महिन्यामध्ये एखादा पवित्र दिवस आला की त्याचं पुण्य दुपटीनं तिपटीनं आम्हाला मिळत असतं. श्रावण महिना म्हणजे काय? श्रावण महिन्यामध्ये जितकं श्रवण करायला मिळेल तितकं श्रवण करायचं, जितकं परमार्थ करायला मिळेल तेवढा परमार्थ आजच्या दिवशी करायचा आहे. म्हणून या श्रावण महिन्यामध्ये पर्व काळावर हा सप्ताह आहे. एक लक्षात ठेवा, बाकीच्या महिन्यांमध्ये खूप परमार्थ करावा लागतो तेव्हा देव थोडंसं देतो. लक्षात येतंय ना तुमच्या? बाकीच्या महिन्यांमध्ये खूप परमार्थ करावा लागतो तेव्हा देव थोडंसं देतो, पण श्रावण महिन्यामध्ये थोडा जरी परमार्थ केला तरी आयुष्यभर पुरेल इतकं देवादिदेव महादेव देऊन जातात. पण थोडा तरी परमार्थ आमच्याकडनं घडला पाहिजे. म्हणून या श्रावण मासामध्ये आम्हाला मागण्याचा अधिकार प्राप्त होईल, पण कधी? जेव्हा आमचा परमार्थ असेल तेव्हा. लक्षपूर्वक ऐका, संतांनी एकंदरीत देवाकडे काही मागितलंच नाही, मागावं लागलंही नाही हो. संतांच्या अंतःकरणातलं ओळखलं.
इतका संतांचा अधिकार होता. एक प्रसंग सांगते आहे का, फार गोड आहे. माझ्या कीर्तनामध्ये फार हसायला मिळेल आणि फार गायन ऐकायला मिळेल याची अपेक्षा करू नका. तुम्हाला आवडावं म्हणून माझं कीर्तन नाही, माझ्या पंढरपूरच्या मालकाला आवडावं याच्यासाठी माझं कीर्तन आहे. म्हणून तुम्ही जरी म्हटले ना ताईने फार हसवलं नाही, ताईने फार गायलं नाही, मला हरकत नाही. तुमच्यासाठी नाही, माझी तळमळ फक्त माझ्या पांडुरंगाकरता आहे. आणि जो परमार्थात मुरलेला आहे ना त्याला कळेल की कीर्तन या शब्दाचा अर्थ काय. सध्या कीर्तनाकडे सगळे टाइमपास म्हणून बघायला लागले, विरंगुळा म्हणून बघायला लागले. तो कीर्तनाकडे कीर्तन म्हणून पाहत नाही, शोकांतिका आहे. म्हणून नीट लक्षपूर्वक ऐका. इथे संत चरित्रन देव सोडून तुम्हाला बाकीचं काही ऐकायला मिळणार नाही. लक्षपूर्वक ऐका. भगवंताकडे संतांनी प्रत्यक्षरित्या काही मागितलंच नाही. कशावरून सांगते जरा ऐका. एकनाथ महाराजांचे पूर्वज भानुदास महाराज, संत चरित्रामध्ये फार गोड प्रसंग आलेला आहे. गोड आहेत, ऐकायला फार बरं वाटेल तुम्हाला, पण ऐका. माझ्याही जीवनातला आवडता प्रसंग आहे. भानुदास महाराजांच्या जीवनामध्ये नियम पक्का होता बरं का. भानुदासांची वारी म्हणजे पैठण ते पंढरपूर दर महिन्याला वारी असायची, दर महिन्याला. आणि महिन्याचा मुक्काम ठरलेल्या घरी ठरलेला असायचा. ते काय आत्ताच्या वारकऱ्यांसारखं नाही. आताचे बरेच वारकरी ज्या घरात कलर टीव्ही तिथं मुक्कामाला, बरोबर आहे की नाही. ज्या घरात चांगली जेवायची सोय तिथं मुक्कामाला. आताचे तर काही काही वारकरी आहे ना, ते जर मुक्कामाला गेली की पहिली सोय पाहतात, बोर्ड आहे का बोर्ड, मोबाईल चार्जिंगची सोय. जिथे चार्जिंगची सोय तिथे मुक्कामाला. पण तसलं नव्हतं भानुदासांचं. भानुदास महाराज ठरलेल्या घरी ठरलेला मुक्काम भानुदास महाराजांचा. महाराज एका घरी मुक्कामाला जायचे. दोघं पती पत्नी, माळकरी टाळकरी, अत्यंत गुणवान परमार्थिक क्षेत्रातली. दोघांच्याही घरी भानुदास महाराजांचा मुक्काम अनेक वर्षापासून चालू होता. अनेक वर्ष भानुदास महाराजांनी त्या घरी मुक्काम केला. पण भानुदास महाराजांचा एक दिवस मुक्काम ठरलेला. महाराज तिथं मुक्कामाला गेले. दोघंही पती पत्नी महाराजांच्या समोर येऊन उभी राहिली आणि महाराजांची संवाद करायला लागली, महाराजांशी बोलायला लागली. महाराज, आजवर आमच्या जीवनामध्ये आम्ही कधी संत सेवा चुकवली नाही, परमार्थ कधी चुकवला नाही, गळ्यातली माळ कधी काढून ठेवली नाही. आजपर्यंत संतांची सेवा करत आलेलो आम्ही दोघं पती पत्नी. आजपर्यंत देवाकडे आम्हाला कधी काही मागावं वाटलं नाही. पण आज तुमच्याकडे पाहून आमच्या मनामध्ये एक अपेक्षा निर्माण झाली. महाराजांनी विचारलं, काय आहेत अपेक्षा? त्या पत्नीनं सांगितलं, महाराज, आमच्या लग्नाला 30-35 वर्ष होत आली, पण अजूनही भगवंताने आम्हाला संतती दिली नाही. आता म्हातारं होऊ तेव्हा आधाराला कोणीतरी पाहिजेत महाराज. एखादी तरी संतती असावीत महाराज, आम्हाला एखादा तरी पुत्र असावा किंवा पुत्री असावीत, असावं काहीतरी. दोघंही बोललेत आणि तेवढ्यात महाराज विठ्ठल विठ्ठल करत तिथून निघून गेले. बऱ्याच दिवसामागे दिवस गेले आणि त्या माऊलीला मात्र दिवस गेल्याच्या नंतर महाराज त्या माऊलीला एक सुंदर मुलगा झाला. आणि मुलगा झाल्याच्या नंतर इतका परमार्थिक मुलगा जन्माला आला होता. कारण बीज शुद्ध होतं ना महाराज. शुद्ध बीज असेल तरच मात्र फळ रसाळ लागतं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी. कुणाच्याही पोटी चांगली पूर्व जन्माला येत नाही. आज जर परमार्थ आपल्याकडनं घडत असेल तर हे पूर्वजन्मीचं संचित आहे. आपले आजोबा, आपले पंजोबा परमार्थ करत असतील म्हणून तुम्हाला कीर्तन ऐकावं वाटतं. नाही तर पंजोबांनी जर मात्र त्या ठिकाणी कीर्तन ऐकलं नसतं तर ऐकण्याची इच्छा आपली झाली नसती. आणि म्हणून पूर्वजन्मीचं संचित लागतं. पोरग परमार्थिक जन्माला आलं. परमार्थ करणारं पोरग पाहता 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 मोठं व्हायला लागलं. रोज सकाळी उठायचं, आईवडिलांचं दर्शन घ्यायचं, रोज देवाची देवपूजा करायची, हरिपाठ करायचा, काकडा म्हणायचं, गावातल्या लोकांशी सगळ्यांशी चांगलं बोलायचं. इतकं परमार्थिक पोरग जन्माला आलं होतं. पाहता पाहता दिवसामागे दिवस जाऊ लागले. आणि एक सांगू तुम्हाला, भगवंताच्या मनात कधी काय येईल कुणालाच माहीत नाही. पाहता पाहता पोरग 18 वर्षाचं झालं आणि धड दिवशी पोरग जमिनीवर पडलं. दोघंही आई वडील धावत पळत तिथं गेले. मुलाच्या कपाळाला हात लावला, शरीराला हात लावला तर संपूर्ण शरीर, संपूर्ण अंग थंडगार पडलेलं होतं. डोळ्यांकडे नजर गेली तर एक टक मात्र त्या ठिकाणी बघत ती नजर दिसणारी दिसली त्या दोघंही आईबापाला. आणि बघतात तर काय, श्वास संपलेला होता. त्या क्षणाला कळालं आपलं पोरग आपल्याला सोडून गेलेत महाराज. आई बापाच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख जर कोणतं असेल तर सांगू तुम्हाला, एक वेळेला आई वडिलांना जेवायला देऊ नका ते दुःखी होणार नाही, एक वेळेला राहायला जागा देऊ नका ते दुःखी होणार नाही. पण आई बापाच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख ज्या मुलाला वाढवलं त्या मुलाच्या प्रेताला अग्नी डाग द्यायला लागणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि आई वडिलांच्या जीवनामध्ये स्वतःचा तरुण मुलगा निघून जाणं हे खूप मोठं दुःख आहे माऊली.
ज्याला माहिती त्यालाच माहिती. दोघंही माता पिता त्या मुलाच्या प्रेतापाशी रडताय, ओक्साओक्षी रडताय, भगवंताला बोलतायत. आणि रडत असताना त्या वडिलांच्या लक्षात आलं, आज तर भानुदास महाराजांचा मुक्काम आपल्या घरी आहे. आणि आज जर आपण रडताना दिसलो तर महाराज आपल्या घरी जेवण करणार नाही. इतक्या दिवसाचा परमार्थ आणि इतक्या दिवसाची संत सेवा आपली वायाला जाईल. त्या पत्नीला सांगितलं, पाण्यात मात्र डोळ्यातलं पाणी पुसा. का बरं पुसू? अहो पोटचा गोळा गेलाय आणि तुम्ही म्हणतात डोळ्यातलं पाणी पुसा. अहो माझं लेकरू गेलं तुम्ही म्हणतात डोळ्यातलं पाणी पुसा, रडू नका. अरे ज्याचं लेकरू जातं त्याला कळत असतं, तुम्हाला काय कळणार आहे? अहो मी सांगतोय डोळ्यातलं पाणी पुसा. का बरं पुसू? ऐका, आज भानुदास महाराजांचा मुक्काम आपल्या घरी आहे आणि आपल्याला जर रडताना पाहिलं तर महाराज आपल्या घरी जेवणार नाही आणि एवढ्या दिवसाची संत सेवा आपली वायाला जाईल. म्हणून डोळ्यातलं पाणी पुसा. पत्नीनं ऐकलं, डोळ्यातलं पाणी पुसलं. ती म्हटली, ऐका ऐका, रडू नका म्हटले, रडत नाही. डोळ्यातलं पाणी पुसलंय. पण महाराजांनी आपल्या मुलाचं जर प्रेत पाहिलं तर महाराज जेवण करतील का? काय करायचं या प्रेताचं? त्या आईनं सांगितलं, एक काम करू, महाराज येतील ना तेवढ्यात आपण दोघं मिळून एक काम करू, आपल्या मुलाचं प्रेत दोघं मिळून उचलू आणि आतल्या खोलीत झाकून ठेवू, म्हणजे महाराज आपल्या घरी जेवण करतील. काय आईचं अंतकरण असेल महाराज, काय संत सेवा असेल. आणि दोघांनी मिळून स्वतःच्या मुलाचं प्रेत उचललंय आणि आतल्या खोलीत झाकून ठेवलेत महाराज. आणि तेवढ्यात रांगोळी काढली, अंगणोटा सारवला, रांगोळी रेखटलीत, माईबाप पाची पक्वान्नाचं जेवण बनवलंय. महाराजांची सगळी व्यवस्था करून ठेवलीत, पाठ बसायला टाकलात, पाची पक्वान्नाचं जेवण बनवलं. आणि महाराज तिथं विठ्ठल 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 करत तिथपर्यंत आले. आणि महाराजांनी बघितलं, बसायला पाठ टाकलेला होता, पाटावर भानुदास महाराज बसले तो. आणि बसल्याबरोबर ताट वाढून आणलं, ताटाच्या भोवती रांगोळी काढली, दूध दीप लावली. आणि दोघंही पती पत्नी महाराजांच्या समोर उभी आहे. आणि दोघंही पती पत्नी म्हणतात, महाराज आपण जेवण करून घ्या. महाराजांनी इकडं तिकडं पाहिलं, पोरग कुठं गेलाय? पोराला बोलवा मग जेवतो. आईचं अंतकरण दाटून आलं महाराज. काय बोलावत महाराजांना कळेना. आणि तेवढ्यात ती आई म्हणते, महाराज ऐका ना, आमचं पोरग आहे ना खेळून खेळून फार थकलं होतं आणि त्या आतल्या खोलीत झोपलंय महाराज. काय आईचं अंतकरण असेल, झोपलंय सांगितलंय पोरग. आणि तेवढ्यात महाराज म्हणतात, 18 वर्ष झाले, 18 वर्ष पोरग कधी थकलं नाही, कधी झोपलं नाही. जोपर्यंत पोरग जेवायला येत नाही तोपर्यंत अन्नाचा एकही घास खाणार नाही. दोघांचे अंतकरण दाटून आलत महाराज. दोघंही ओक्साओक्षी रडायला लागलेत. महाराज ऐका, आमचं पोरग आज तुमच्या बरोबर जेवणार नाही महाराज. कारण महाराज आमचं पोरग असं झोपलंय महाराज की त्या झोपेतनं पुन्हा परत कधीच उठणार नाही महाराज. आमचं पोरग आता आई म्हणणार नाही महाराज. आमचं पोरग आता आम्हाला आवाज देणार नाही महाराज. आमचं पोरग असं गेलेत महाराज की पुन्हा परत कधीच येणार नाही महाराज. काय चुकलं होतं महाराज की आमच्या पोटचा घोडा नेलाय, तारुण्यातला आधार नेलाय, म्हातारपणातलं तरुण पोरग नेलाय, आधार घेऊन गेलात. भगवंत काय चुकलं होतं महाराज? संत सेवा कधी चुकवली नाही महाराजांनी. असं का घडलं आमच्या आयुष्यामध्ये? आणि त्या क्षणाला भानुदास महाराजांनी डोळे बंद केलेत महाराज. आणि त्याच वेळेला भगवंताशी संवाद करायला लागले. हे देवा ऐक ना देवा, या जगात अशी आई नाही देवा की स्वतःचं पोरग गेलेलं असताना सारवणारी आई जगात नाही देवा. स्वतःचं पोरग गेलेलं असताना रांगोळी रेखटणारी आई जगात नाही देवा. स्वतःचं पोरग गेलेलं असताना पाची पक्वान्नाचं जेवण बनवणारी आई जगात नाही देवा. स्वतःचं पोरग गेलेलं असताना संत सेवा करणारी आई जगात नाही देवा. का असं केलं देवा? यांचं पोरग जिवंत झालं असतं तर इथं आपल्याला थांबायचंय. भानुदास महाराज म्हणू शकले असते, अधिकार होता, म्हणू शकले असते पांडुरंगा याला जिवंत कर. पण महाराज म्हणतात यांचं पोरग जिवंत झालं असतं तर. आणि तेवढ्यात भानुदास महाराज दोघंही पती पत्नीला म्हणताय, कुठेही तुमच्या मुलाचं प्रेत एकदा पाहावं म्हणतोय त्या मुलाला. दोघंही गेलीत महाराज. कडी उघडली
काय सांगायचं तुम्हाला. जसं झोपेतनं पोरग उठून बसतंय तसं प्रेत उठून बसलं. ते म्हणताय कुठे भावदास महाराज, मला त्यांच्या समवेत जेवण करायचं आहे. लक्षपूर्वक ऐका. जिवंत कर म्हणू शकले असते, पण म्हणताय जिवंत झालं असतं तर मनातलं ओळखतो तो परमात्मा आहे. चिंतन केलं की मनातलं ओळखतो तो परमार्थ आहे. दिल्या रोकडे मनोरथ इथे आपण एवढंच घेऊ. चिंतिल्या रोकडे मनोरथ. मनात चिंतन केलं की तो परमार्थ पूर्ण करतो. त्याच्याकडे प्रत्यक्षरित्या मागायची गरजच नाही. खरं सांगू का, माझा भगवंत म्हणजे कल्पतरूचं झाड आहे. जशी इच्छा कराल ना तसं प्राप्त होईल. एक जुना दृष्टांत सांगते. महाराज मंडळी सांगायचे. एक मोळ्या विकणारा निघाला महाराज. डोक्यावर मोळ्या होत्या आणि ते ओझं घेऊन निघाला. दुपारचे 2 वाजलेले होते. उन्हाचा कडाका होता. मे महिन्याचे दिवस होते. मात्र कडक ऊन होतं. मात्र घाम गळत होता. त्यानं विचार केला, दुपारचे 2 वाजले, कुठेतरी विश्राम केला पाहिजे, कुठेतरी आराम केला पाहिजे, कुठेतरी झाड सापडलं पाहिजे. त्या झाडाच्या खाली तो जाऊन बसला. पण ऐकणार आणि ते झाड जे होतं ना ते सामान्य नव्हतं. ते कल्पतरूचं झाड होतं. गाढ सावली पडली. त्या झाडाच्या खाली जाऊन बसला आणि बसल्याच्या बरोबर तिथं विचार करायला लागला, किती छान सावली हो, किती छान सावली. समजा दुपारचे 2 वाजले, ऊन लागलंय, पाणी जर मिळालं असतं तर काय बरं झालं असतं. नुसती कल्पना केली. ऐकताय ना तुम्ही, नुसती कल्पना केली तर लगेच थंडगार रांजण, रांजणातलं पाणी, चांदीचा लोटा, चांदीचा तांब्या, पटकन दिशी घेतलं पाणी, घटा 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 पिऊन घेतलं. पण विचार करू लागला, पाणी मिळालं फार बरं वाटलं, पण सकाळपासून आत्तापर्यंत काहीच खाल्लं नाही हो, फार भूक लागली. इथं जर जेवण मिळालं असतं तर काय बरं झालं. नुसती कल्पना केली. 5 पक्वान्नाचं जेवण, चांदीचं ताट, चांदीचे लोटे, चांदीच्या वाट्या, चांदीच्या ताटात जेवण, 5 पक्वान्नाचं जेवण, जेवण आटोपलं. मनोमन विचार केला,
जेवण मागितलं जेवण मिळालं, पाणी मागितलं पाणी मिळालं, पण इथं झोपायची व्यवस्था असती तर काय बरं झालं. माणूस आहे तो अपेक्षा भरपूर. लगेच मखमली गादी, मखमली पांघरून, मखमली उशी, मस्तपैकी उशीवर डोकं ठेवलं, मखमली पांघरलं. तुम्ही म्हणाल एवढ्या उन्हात कसं पांघरलं, पण उभ्या आयुष्यात त्यानं मखमली पांघरून पाहिलेलं नव्हतं म्हणून त्याने पांघरलं. आणि पांघरल्याबरोबर मनात विचार करू लागला, पाणी मागितलं पाणी मिळालं, जेवण मागितलं जेवण मिळालं, बिछाना मागितला बिछाना मिळाला, इथं भूत तर नसल ना. नुसती कल्पना केली हो, एका मिनिटात भूत हजर. भूत त्याच्याकडे पाहायचं, ते भूताकडे पाहायचं, भूत त्याच्याकडे पाहायचं, ते भूत तुमच्या लक्षात येते ना, ते त्याच्याकडे पाहायचं, गपचूप मरावा ना. पण ते भूताकडे पाहायला लागलं. ते म्हणलं दिसतं तो भूतासारखंच, हे मला खाणार तर नाही ना. भूताने एका रपक्यात रात्रीचीच एकादशी सोडून दिली. काही काही भूत रात्रीचीच सोडतात नाही काही एकादशी. ते म्हणतात बरे आपली लंगडी धरतोच कशाला तू, विशेष आहे म्हणून लक्षपूर्वक आहे का. मला सांगायचं एवढंच आहे, कल्पतरूच्या झाडाखाली जशी कल्पना कराल तसं पूर्ण होत. कल्पतरू तळवाटी झोपोळी बैसला, कल्पतरू तळवाटी झोपोळी बैसला, काय गुणे त्याला सांगोटी, काय गुणे त्याला करतात. ज्ञानोबाराय म्हणतात कल्पतरूच्या झाडाखाली जो बसला त्याला काय ऊन पडणार आहे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय ऊने त्याला सांगा जुजी, त्याला काय ऊन पडणार आहे. जो भगवंताच्या चरणापाशी बसलाय त्याला मागायची गरज नाही. ज्ञानोबाराय म्हणतात मी ज्यांच्या चरणापाशी येत ना तो काही साधा माणूस नाहीये, ते संत विश्वाचे गुरु विश्वगुरु निवृत्तीनाथ. आणि त्या निवृत्तीनाथांच्या चरणापाशी बसलेला मी ज्ञानोबा आहे. माझ्या जीवनात काही कमी पडणार नाही याची मला गॅरंटी आहे. कारण विश्वगुरूंचे आशीर्वाद होते म्हणून ज्ञानोबारायला म्हणावं लागलं, श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची जोगी सिद्धी पावे. आणि मग कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय ऊने त्याला सांगा जोजी. ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे. ज्याच्यावर गुरुकृपा झाली, ज्याला भगवंताची साथ आहे, त्याला देवाकडे काही मागायची गरज नाही. म्हणून तुम्हाला सांगते ऐका, फार तुम्ही पंढरपूरलाच गेले पाहिजे आणि पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवलं पाहिजे. आणि नसल जाता येत अजिबात जाऊ नका. पण ऐका, जे जवळ आहे ना त्या जवळच्या स्थानावर जा. तुम्ही तिथं गेलेत ना, तुम्हाला चारीधामची सुद्धा यात्रा करायची गरज पडणार नाही. कारण सांगते ऐका, आळंदीला गेला तर फक्त ज्ञानोबाराय भेटतील, बरोबर आहे की नाही. देहूला गेला तर फक्त तुकोबाराय भेटतात. मुक्ताईनगरला गेला तर फक्त मुक्ताई साहेब भेटतात. पैठणला गेला तर फक्त नाथ महाराज भेटतात. पण सगळ्या तीर्थांचं एकखटी दर्शन घ्यायचंय, फक्त विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या चरणाचं दर्शन घ्या, बाकी कुठं जायची गरज. कारण सगळे तीर्थ कुठे आहे, निवृत्ती तेथे बुडी दे
जोरदार टाळी वाजवा. कीर्तनकाराची बॉडी लँग्वेज फक्त कीर्तनकारालाच कळू शकते. हा ऐका, त्यातला अनुभवी असावं लागतं. किती परफेक्ट प्रमाण दिलं की नाही. एक सेकंदाचा सुद्धा विलंब केला नाही, अजिबात नाही. सेकंद सुद्धा वेळ जाऊ दिला नाही. किती परफेक्ट दिलं सांगते जरा ऐका. तुम्ही कधी पार्लेजी बिस्किट खाल्लंय का? सांगा ना पटकन, बोला ना काहीतरी. हो म्हणा, नाही म्हणा, काहीतरी बोला ना पटकन. तुम्ही काहीच नाही बोलले की मला असं वाटतं बसल्या बसले गेले की काय. असं नको वाटायला. काहींचे चेहरे बघा ना महाराज, सकाळी पाहिलं तरी 12च वाजलेले असतात आणि रात्री पाहिलं तरी ते हसत नाही, बोलत नाही, काहीच नाही. हो तुम्ही बघा, पार उदास होऊन बसतात, काही बोलत नाही, हसत नाही, काहीच नाही. पण तुम्हाला सांगू, इतके उतरून चेहरे बसतात आणि नेमके कीर्तनात येतात आणि पुढे येऊन बसतात. आणि त्यांचे तोंड मी पाहिले की मलाही वाटतं जीव द्यावा का काय. कुठून आबुदी आली आणि याच्या पुढे कीर्तनाला उभी राहिली. वाटतं ना थोडं फ्रेश बसा, बघू, आनंदी बसा. आणि महिला मंडळ एक सांगू, एवढे 2च तास आपल्या जीवनात सुखाचे. इथून घरी गेलात की कटकटीशिवाय दुसरं काहीच नाही. प्रपंच म्हणजे चवना चौथ आणि एरंड्याचं गुऱ्हाळ. तो माझा असो नाही तर तुमचा असो, सगळ्यांचा सारखा. फक्त एवढीच शोकांतिका आहे, याला वाटतं तो सुखीन, त्याला वाटतं हा सुखी. कधी कधी कोणत्याही बाईला वाटतं काय बाई बिचारीला नवरा मिळालाय असं वाटतं तुम्हाला. पण ज्याचं त्याचं त्याला माहीत असतं. ज्यावेळी त्याच्या वंशा तेव्हा कळे पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, त्याचं त्यालाच. एवढं सोपं वाटतं का हो? कधी कधी काही बायांना माझ्याकडे पाहिलं की वाटतं वा काय कीर्तनकार बाईची मजा आहे. मस्तपैकी 4 व्हीलर गाडीत बसून येते, AC गाडीत बसून येते, इथं आली तर 2 तास कीर्तन करते, रोज वेगवेगळं जेवण आहे आणि हे वडले पाकिट घरी घेऊन जाते. असंच वाटतं तुम्हाला. आता काय सांगू तुम्हाला, खरं सांगू महाराज, एवढं सोपं नाहीये. तुम्हाला जितकं वाटतं तितकं कीर्तनकाराचं जीवन सोपं नाही. लोक इतके खोडीचे. आता काय सांगायचं, तुम्ही माझ्या जवळचे म्हणून तुमच्या जवळ बोलते, बाकी कोणाजवळ बोलत नाही. फार खोडीचे लोक आहेत. आता तुम्हाला सांगते, कीर्तनाला जोपर्यंत पोचत नाही ना तोपर्यंत बरं का रघुनाथ भाऊ 1000 फोन करतात, 1000. ताई कुठपर्यंत आल्या, ताई कुठपर्यंत आल्या, ताई कुठपर्यंत आल्या. आणि एकदा नारळ आणि पाकिट हातात दिलं का ताई घाटात गेल्या का कुणीकडे गेल्या, काही गेलं. एवढं सोपं आहे का हो? इतकं सोपं नाही. जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. महाराज म्हणतात ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. एवढं सोपं नाहीये मोठे. पण प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, पण लक्षपूर्वक ऐका. आपलं दुःख कीर्तनामध्ये सोडून द्यायचं आणि दुःख विसरण्याचं साधन फक्त कीर्तनच आहे. याच जागेवर आपण आनंदी राहू शकतो, बाकी कुठंच नाही. म्हणून जरा फ्रेश बसा, आनंदी बसा, टवटवीत बसा. अजिबात मरगळल्यासारखं बसायचं नाही. ऐका, टवटवी कुणासारखी असावी. एक उदाहरण सांगते, पुढं वळते बरं का. ऐका, फार महत्त्वाचा विषय चालू होता पण सांगतेच ऐका. महाराज, एक वेळेला वीर भगतसिंग, देशाची सेवा करणारे वीर भगतसिंग दंड बैठका काढायला लागले. आणि दंड बैठका काढत असताना एक शिपाई तिथं पोहोचला आणि भगतसिंगांना बोलू लागला, भगतसिंग, उद्या तुम्ही युद्धाला नाही जाणार आहात, उद्या तुम्ही फासावर जाणार आहात, मग का दंड बैठका काढतात? भगतसिंग म्हटले, अरे फासावर जायचंय म्हणून तर दंड बैठका काढतोय. म्हणले फासावर जायचं आणि दंड बैठका काढायचं काय संबंध? भगतसिंगांनी जे उत्तर दिलं ना महाराज, ते फार मार्मिक होतं. ऐका, भगतसिंग म्हणले, आई, मी जेव्हा लहान होतो ना, लहान, तेव्हा माझी आई देवपूजा करायची आणि ती देवपूजेला लागली की मला फुलं आणायला सांगायची. मी फुल बागेत जायचो आणि जशी असेल तशी फुलं घेऊन यायचो, आईच्या हातात द्यायचो. आई काय करायची, ज्या फुलाचा घाण वासेल ते फेकून द्यायची, जे सडलेले ते फुल फेकून द्यायची, जे सुकलेले ते फुल फेकून द्यायची, पण जे फुल अगदी टवटवीत आहे, अगदी सुगंधित आहे, ते फुल घ्यायची आणि देवाच्या चरणापाशी व्हायची. मी दंड बैठका याच्याच करता काढतोय की मी मरता मरता इतका टवटवीत दिसावा की या धरणी मातेनं माझा स्वीकार करावा आणि देवाच्या चरणापाशी मला जागा मिळावी, म्हणून मी दंड बैठका काढतोय. मला सांगायचं एवढंच आहे, भगतसिंगांना मरता मरता सुद्धा टवटवीत दिसावं वाटलं. आता तुम्ही सगळे मरताना कसे दिसाल मी काय पाहायला येणार नाही. माझी फक्त इच्छा एवढीच आहे की इथं एवढं टवटवीत बसावं, दुसरं काही नाही, आनंदी बसा. ऐका, काय प्रश्न विचारला होता मी तुम्हाला? गेलं का डोक्यावरून? क्या जेवढ्यांनी उत्तर दिलं तेवढेच जिवंत आहे फक्त. हां, कीर्तनात जिवंतपणे कीर्तन ऐकलं पाहिजे की नाही महाराज? एकूण एक शब्द कीर्तनकाराचं लक्षात राहिला पाहिजे. जाऊ द्या, खाल्लंय का हो पार्लेजी बिस्किट? आता तरी हो म्हणा ना, मला माहिती सगळ्यांनी खा. आता किती येऊ द्या वेगवेगळे, पण पार्लेजी शिवाय मजा नाही. काय महाराज, पार्लेजी बिस्किट खाण्याची कलाच होती, बरोबर आहे की नाही? ते खाण्याची कलाच. ते जर चहात बुडून खायचं असेल ना महिला मंडळ, ऐकताय ना तुम्ही, चहात बुडून खायची सुद्धा कला होती. काय
जर चहात बुडून खायची असेल पार्लेजी बिस्किट तर किती सेकंद बुडवायचं आणि किती सेकंदात तोंडात टाकायचं हे ज्याला कळालं त्याचं पोट भरलं. कळत आहे ना तुम्हाला? जास्त वेळ बुडवलं वीर घडतं आणि लगेच तोंडात टाकलं तर कडक राहतं. म्हणून किती सेकंद बुडवायचं आणि किती सेकंदात तोंडात टाकायचं हे ज्याला कळतं त्याचं पोट भरतं. तसंच आहे वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकाराचा विषय चालू आहे, पण त्या विषयाला धरून प्रमाण आलं की किती पटकन उचलायचं आणि किती गोड चाल लावायची हे ज्याला कळालं त्यानं परमार्थात उच्चांक ऐका किती गोड प्रमाण दिलं की नाही विषयाला धरून. अगदी मला पाहिजे होतं तेच, बाकीचं काही नाही. म्हणून सगळे तीर्थ कुणाच्या चरणापाशी आहे? सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझे मना. महाराज म्हणतात सगळे तीर्थ माझ्या निवृत्तीनाथांच्या चरणापाशी आहे. आणि एक लक्षात ठेवा, ज्यांनी ज्यांनी निवृत्तीनाथांचे चरण धरलेत ना त्यांना बाकी कुठं जायची गरज नाही. ज्यांच्या जीवावर विश्वगुरूंचा हात आहे, विश्वगुरूंचा आशीर्वाद आहे, त्याला कुणाकडे जायची गरज नाही. केवढा अनुभवलं असेल. मंगलताई आमच्याबरोबर असतात, राणीताई असतात, यशोदाताई, आम्ही सगळे पायी पालखी सोहळ्यामध्ये असतो. वेगवेगळे अनुभव येत गेलेत महाराज निवृत्तीनाथांचे. ऐका ना, एक 70 ओलांडलेले म्हातारे बाबा, खरा घडलेला प्रसंग तुम्हाला सांगते. आपल्या जिल्ह्यातले विश्वगुरू निवृत्तीनाथ आजपर्यंत बऱ्याच लोकांना कळाले नाही. सांगते जरा ऐका. 75 ओलांडलेले, 70 क्रॉस केलेले, 75 क्रॉस केलेले म्हातारे बाबा वारीला निघालेत दादा. आणि निघाल्याबरोबर त्यांच्या घरची मुलं आमच्याकडे आली आणि त्यांनी सांगितलं ताई बाबांना अडवावं, बाबा वारी करायचं म्हणतात, बाबांना शुगर आहे, BP आहे, सांगा त्यांना येऊ नका. म्हटलं दादा कीर्तनकाराचं काम असतं वारीला चला म्हणायचं, अडवण्याचं काम आमच्याकडे नाही. म्हातारं काही साधं नव्हतं राणीताई. ते म्हातारं निवृत्तीनाथांच्या समाधीच्या जवळ गेले आणि दोन्ही कोपरीच्या खिशे भरलेले होते. कशाने? पैशाने नाही, गोळ्यांनी, BP शुगरच्या गोळ्यांनी सगळे खिसे भरलेले. तर म्हाताऱ्यानं काय केलं ऐका ना, दोन्हीची दोन्ही खिसे रिकामे केले. सगळ्या गोळ्या सगळे औषधं निवृत्तीनाथांच्या चरणापाशी ठेवले आणि सांगितलं निवृत्तीनाथ महाराज ऐका. बोलतोय बरं का तू म्हातारा निवृत्तीनाथांशी. निवृत्तीनाथ महाराज ऐका, या सगळ्या गोळ्या मी तुमच्या चरणापाशी ठेवतोय. आता मी तुमच्याबरोबर 28 दिवस प्रवास करणारे, बिना गोळ्यांचा प्रवास करणारे. जगलो तरी तुमचाच आणि मेलो तरी तुमचाच. काय सांगू महाराज, 28 दिवस एकही गोळी खाल्ली नाही. आणि ते म्हातारं माणूस मला 6-7 महिन्यानं भेटायला आलं. आणि भेटायला आलं होते मला काय म्हणलं माहिती आहे का? ऐका ना ताई ऐका, विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज म्हणजे ज्वलंत समाधी आहे. म्हटलं झालं काय बाबा? बाबा म्हणाले ऐका ताई, निवृत्तीनाथांनी माझ्या फक्त 28 दिवसाच्या गोळ्या नाही बंद केल्या, आयुष्यभराच्या गोळ्या बंद केल्या. ही कृपा माझ्या निवृत्तीनाथ. एक लक्षात ठेवा महिला मंडळ, तुम्ही जर निवृत्तीनाथांची वारी केली, निवृत्तीनाथांच्या चरणावर डोकं ठेवलं ना, बाकी देवाकडे काही मागायची गरजच पडत नाही. आपल्या अंतःकरणातलं ओळखतो तो भगवान परमात्मा आहे, त्याच्याकडे मागायची गरज नाही. पण सध्या लोक काही मागतात, कुणाकडे मागावं काय मागावं याचं ज्ञानच नाहीत महाराज. ऐका ना, काही मागतात. एकानं काय केलं ताई, श्रावण धरला बरं का, श्रावण महिना, काही काहींचा श्रावण महिना असतो बघा ना, फार कडक धरता तो, पायात चप्पल नाही, दाढी वाढवलेली, आणि मग ते असा श्रावण. मी काही त्यांची चेष्टा करत नाही, पण काही काही लोक असे वर्षभर काही चरतात आणि श्रावण धरतात. त्याला काय अर्थ आहे? काही चरायचं आणि श्रावण धरायचं त्याला काही अर्थ नाही. पण ठीक आहे, चला, ज्याचा त्याचा परमार्थ ज्याला त्याला माहिती आहे. त्यानं श्रावण महिना धरला, उपास तापास मस्तपैकी रोज मंदिरात जायचा, पूजा करायचं, घरी आलाच नाही. महिना झाला महिना. आणि देवादिदेव महादेव असे दैवत आहे की सगळे देव एका बाजूला महादेव एका बाजूला. देवाचं वर्णन करतानाच, त्या देवाचं वर्णन करताना नाथ महाराज म्हणतात त्यांच्यासारखा भोळा दुसरा देवच नाही, इतका भोळा आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाया मागेचे, वाचे वदता शिव नाम, दयाळवादी क्रोध काम. त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. तो भोळा आहे हो, तो लवकर प्रसन्न होतो. इतर देवांची खूप भक्ती करावी लागते तरी होत नाही, पण महादेवाची थोडी जरी भक्ती केली तर लवकर प्रसन्न होत असतो बरं का.
भोळा या शब्दाचा उलटा अर्थ काढायचा नाही. काही काही लोक भोळा या शब्दाचा बावळट अर्थ काढतात. पण देवाला तुम्ही जितकं भोळं समजता तेवढा पण नाही बरं का देव भोळा. कारण सगळ्या देवांपेक्षा तो वेगळा आहे. का बरं? कारण सांगते ऐका ना. सगळे देव गावात, कुठं? गावामध्ये. मारुतीराय गावात, रामचंद्र गावामध्ये, हनुमंतराय, सगळे गावामध्ये हो. सगळे कुठं? गावामध्ये. पण हा महादेव कुठं? कुठं? स्मशानात. कारण त्यांना माहिती आहे गावात राहिलो तर जिवंत लोक त्रास देतात, तिथं काही मेलेलेच येतात, म्हणून गावात. म्हणून गावात राहत नाही. लक्षपूर्वक ऐका. देवादिदेव महादेवाची श्रद्धेने पूजा करू लागला. श्रावण महिना धरला. देवादिदेव महादेव त्याला प्रसन्न झाले आणि त्याला विचारलं काय लागतंय ते माग पटकन. तो म्हणला देवा खरंच मागू? अरे खरंच माग, मी तुला प्रसन्न झालोय, पटकन माग, काय लागतं? तो म्हणला देवा मागायचं तर आहे, पण खरं सांगू का देवा, तिला विचारल्याशिवाय मी काहीच करत नाही. तिला म्हणजे कोणाला? काय खरं बोलतात राव तुम्ही, हरकत नाही. ऐका ऐका, काही पावर काही कमी नाही हो. इतकी मंगलताई, इतका डोळ्यात पावर असतो यांच्या. हे जर पाहुणे घेऊन आले तिनं फक्त डोळे मोठे केले तर हॉटेलला नेतात, तसेच पाठीमाग. एवढं सोपं आहे का? अजिबात नाही. तो म्हणला देवा तिला विचारल्याशिवाय काही मागता येणार नाही. देव म्हणले ठीक आहे, तुझी जशी अट आहे ना तशी माझी सुद्धा अट आहे. म्हणले काय? देवानं सांगितले बघ तू मागू शकतो, पण 3 मागण्यांच्या व्यतिरिक्त एकही मागणी तुला करता येणार नाही. म्हणले ठीक आहे देवा, मी जातो पटकन तिला विचारून येतो काय लागतं. ते पळत 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 पळतच निघालं, बिना चपलाचं निघालं. घरी गेलं, बायकोला आवाज दिला, अगं ऐकलं का ऐकलं का? ती म्हटली महिना झाला होता, फार शांतता होती, परत बिघडलेलं आलं घरात. कटाळलेलेच असतात काही काही. आणि ती म्हणली काय झालं? ती म्हणली ऐक ना, देव मला प्रसन्न झाले आणि देवानं सांगितलं तुला काय लागतंय ते मागून घे. काय मागू ग मी देवाकडं? तिला असं वाटलं हे काही बोलतं, यांच्या काय नादी लागायचं. पण ते म्हणलं, ते हट्टच करायला लागलं, काहीतरी सांग काहीतरी सांग, काय मागू ते तरी सांग. ती म्हणली ऐका ना, मागायचंच आहे ना तुम्हाला, मग ऐका, माझ्या माहेरी आपण जातो, बांधाने जातो. माझ्या आईवडिलांकडे गाडी जात नाही, गाडी उभी करावी लागते, बांधाने जावं लागतं. बांध माहिती आहे ना तुम्हाला? बांध बांध हां, तुमचं जीवनच बांध कोरण्यात चाललंय, सांगायची गरज नाही तुम्हाला. ऐका, किती महाराज याचा बांध कोर, त्याचा बांध कोर. मला कधी असं आढळलं नाही विलास भाऊ, एखाद्यानं 5-50 बांध कोरले आणि अख्ख्या गावाला त्याची दया आली. लोक म्हणले अरे 50 बांध कोरले, निदान 10-15 बांध तरी त्याच्या मड्यावर दे. असं कधी आढळले? काय येतो तरी सुद्धा एवढं सोपं आहे का? आणि तुम्ही कोरतात, तुम्ही तरी एखाद वेळेस नांगराने कोरतात, पण ह्या पण हे काही साध्या नाही आहे, या आतून खुरपी लावतात, एवढं सोपं नाही आहे. आणि म्हणून वरतीवर पोकळ. पण ऐका, बांधाने निघाले. ती म्हणले आपण दोघं जातो, बांधाने जातो, तुम्ही पुढं चालतात, मी मागं चालते. पण बघा ना म्हणले, तुम्ही तुमची उंची माझी उंची सारखीच आहे, तुमचा रंग माझा रंग सारखाच आहे. देवाने सगळं व्यवस्थित केलं, पण पहा ना म्हणले, तुमचं नाक इतकं मोठं आहे, माझं नाक इतकं छोटं आहे. देवाला सांगा ना माझं नाक मोठं करून द्या. बरं यानं काय ऐकायचं की नाही? हे पळत पळतच निघालं, पळत पळत निघालं, देवाकडे गेलं. देवाला म्हणलं देवा ऐकलं का, माझ्या बायकोचं नाक मोठं करून द्या. आणि देवाचं काय असं तसं नाही, मागं पुढं पाहत नाही देव. काही काही लोक वर्गणी देताना देऊ का नको, देऊ का नको, एवढी देऊन तसं नाही. देवात द्यायला लागले देव फार उदार आहे हो, इतका उदार इतका उदार आहे महाराज. देवानं नाक मोठं करायला सुरुवात केली. काय सांगावं, ती परातीत कणिक मळत होती, पीठ, नाक डायरेक्ट परातीत. परातीतनं घरातनं अंगण ओट्यातनं हायवेवर, इकडचे ट्रॅफिक जाम, तिकडचे ट्रॅफिक जाम. हे पुन्हा देवाकडे गेलं आणि मग मात्र ते म्हणलं देवा आता पुन्हा विचारून येतो काय लागतं. हे पुन्हा मात्र नाका नाक. हे म्हणलं इथून तिथून एवढा खरबुडा रस्ता होता, एवढा चिकना झाला तरी कसा. ते नाका घरात पोचलं आणि तेवढ्यात ती म्हणली उतरा खाली, तुम्हाला काय वाटतं का नाकावर उभे तुम्ही? उतरलं आणि ती म्हणली देवा तुम्हाला काही कळतं का, नाक मोठं करून द्या. म्हणलं एवढं मोठं कुठं नाक देतं का? जा तुमच्या देवाला सांगा माझं नाक लहान करून दे. हे पुन्हा नाका निघालो आणि देवाला सांगितलं देवा ऐकलं का, माझ्या बायकोचं नाक लहान करून दे. देवाचं असं आहे दादा, द्यायला लागलं भरपूर, आता नाक लहान करून दे म्हणल्यावर देवानं ठेवलंच नाही. ती मला आता विचारून येतो कस काय, पुन्हा पळत पळत आला तर कस काय? अहो तुमच्या देवाला काही कळतं का? नाक मोठं करून द्या म्हणलं, एवढं मोठं दिलं, आणि लहान करून द्या म्हणलं तर ठेवलंच नाही. जा तुमच्या देवाकडं आणि देवाला सांगा पहिलं जसं होतं तसं करून द्या. हे पुन्हा पळत पळत गेलं, देवाला सांगितलं देवा ऐकलं का, माझ्या बायकोचं नाक पहिलं जसं होतं ना तसं करून द्या. देवाने केलं, पण मला सांगायचं एवढंच आहे, काय मागावं याचं ज्ञान लोकांकडे नाहीत महाराज. म्हणून संत जे मागतात ते अज्ञानानं मागत नाही, संत जे मागतात
ते ज्ञानानं मागतात आणि प्रपंचातली लोक मागतात अज्ञानानं मागतात. गृही व्हावे धनधान्य वाढावे संतान, ही तुमची आमची मागणी आहे, पण संतांची मागणी अशी नाही. मग ज्या वेळेला नामदेवरायाकडे भगवंताने पाहिलं आणि भगवंताने नामदेवरायाला विचारलं, नामदेवराय तुमच्या भक्तीचं ऋण एवढं झालंय तो आमच्यावर, काहीतरी मागाव नामदेवराय, काहीतरी मागा. नामदेवराय म्हणले, देवा काय देऊन देशील, मागाव नामदेवराय. अहो खरं सांगू नामदेवराय, तुमची एवढी मोठी फॅमिली, एकत्र कुटुंब होतं नामदेवरायाचं. काय एकत्र कुटुंब, सध्या महाराष्ट्राला काही रोग आलात महाराज एकत्र राहिलंच नाही म्हणता तो. आता पोरगी पाहायला गेलं की ती म्हणती एकुलतं एक असेल तर लग्न करी, मग ज्याचे दोन आहे त्यानं दुसरं का म्हसोबाला सोडायचं का, फार मोठा प्रश्न आहे. पण जाऊ द्या, ऐका, एकत्र कुटुंबात पहिले लोक द्यायचेच ना मुली, म्हणून एकत्र कुटुंब. नामदेवरायाचं कुटुंब फार फार मोठं महाराज. नामदेवरायाला भगवंताने सांगितलं, नामदेवराय काही मागत नाही, अहो एवढं मोठं कुटुंब आहे तुमचं, एखादा बंगला तरी मागा. नामदेवराय म्हणले, देवा बंगलेच मागायचे असते तर आत्तापर्यंत खूप झाले असते, मला बंगल्याची गरज नाही. नामदेवराय बंगला नाही म्हणतात, पार पंजाबला कीर्तनाला जावं लागतं, एखादी फोर व्हीलर तरी मागा. नामदेवराय म्हणले, देवा मला गाडीची गरज नाही, गाडी नको म्हणतात, बंगला नको म्हणतात, मग नामदेवराय मोक्ष देऊ का, मोक्ष, मोक्ष सुद्धा नको, मुक्ती देऊ, मुक्ती सुद्धा नको. नामदेवराय वैकुंठ देऊ का, वैकुंठ. नामदेवराय म्हणले, देवा वैकुंठ सुद्धा नको. देव म्हणले, अरे सगळ्यांना वैकुंठ आवडतं आणि तुम्ही वैकुंठाला नाही म्हणतात, कारण काय. नामदेवराय म्हणले, देवा एक सांगू तुम्हाला, तुम्ही कुठे आहात ते पहिल्यांदा सांगा. भगवंताने सांगितलं, आशिया खंडामध्ये भारत देशामध्ये पंढरपूर नावाच्या गावात विटेवर मी उभा आहे, कटेवर हात ठेवून सध्या मी तिथं राहतोय. मग नामदेवराय म्हणले, देवा तुम्ही जर पंढरपुरात राहतात तर मला वैकुंठाला का पाठवता. वैकुंठासिया वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी, वासदे पंढरी सर्व काळ, वैकुंठाला आम्हाला पाठवणं. नामदेवराय वैकुंठाला नाही म्हणतात तुम्ही, होय आम्हाला वैकुंठाला जायचं नाही. कारण ऐका, सोपं करून सांगते, मुंबईचे पाहुणे नाशिकला आले बरं का, आपलं आपलंच घेऊ आपण. हां, मुंबईचे पाहुणे नाशिकला आले
आणि नाशिककरांनी मुंबईच्या पाहुण्यांचा पाहुणचार उत्तम केला आणि जेवढा नाशिकमध्ये चांगला पाहुणचार होतो तेवढं कोणत्याच जिल्ह्यात नाही, म्हणून मला अभिमान आहे दादा. ऐका, तुम्ही बघा किती उदार आहे तो नाशिककर आपले, अजिबात मागे पुढे पाहत नाही पाहुणचार करायला. ऐका, आणि मग नाशिककरांनी पाची पक्वानाचं जेवण बनवलं. सगळे मुंबईकर जेवण करून तृप्त झाले आणि सगळे नाशिककर त्या पाहुण्यांना म्हटले, ऐका आता जेवण झालंय ना, आज काही जायच्या भानगडीत पडू नका, आजच्या दिवस इथंच मुक्काम करा. पाहुणे म्हणले ठीक आहे, तुम्ही आग्रह करतात, आम्ही मुक्कामाला तयार आहे. मुक्कामी राहायचं ठरवलं. सगळ्या नाशिककरांनी सांगितलं, एक काम करा, सगळ्या पाहुण्यांनी एक काम करा, तुम्ही सगळे आतल्या खोलीत झोपा आणि आम्ही सगळे घरातले बाहेर झोपतो. पाहुणे म्हणले, अहो काही कळतं का तुम्हाला, घर तुमचं आहे, आम्ही आतमध्ये तुम्ही बाहेर, हे कसं काय शोभा देईल, हे शोभा देत नाही, तुम्ही सगळे आमच्या बरोबर आतल्या खोलीत झोपा. पाहुण्यांना नाशिककर म्हणले जमणार नाही. का बरं? अहो एवढे वर्ष झाले आम्ही आतल्या खोलीत झोपलो नाही, आता कसं काय झोपू? पाहुणे म्हणले झालं काय? नाशिककर म्हणले त्याचं कारण आहे, आतल्या खोलीत त्यांना फार ढेकणं झाले आणि ते चावून चावून वेळ काढतात, म्हणून तुम्ही आतमध्ये झोपा, आम्ही बाहेर झोपतो. पाहुणे म्हणले, का हो तुम्हाला ढेकणं चावतात, आम्हाला चावत नाही का? मग जिथं तुम्ही तिथं आम्ही. तसंच देवाला नामदेवराय म्हणले, देवा तुम्हाला वैकुंठ आवडत नाही ना, आम्हाला वैकुंठाला पाठवतात, अजिबात वैकुंठाला पाठवू नका. मग नामदेवराव पाहिजे तरी काय? मोक्ष नको, मुक्ती नको, वैकुंठ नको, बंगला नको, गाडी नको, पाहिजे काय? नामदेवराय म्हणले, बाकी काही नको, मला पुन्हा परत जन्माला घाला. लोकांनी विचारलं कशासाठी जन्माला यायचे? नामदेवरायांनी सांगितलं, बाकी काहीच नाही, पुन्हा पुन्हा जरी जन्माला आलो तर आयुष्यातल्या सेवा कधी पूर्ण होणार नाही आणि त्या सेवा मला पुन्हा पुन्हा जन्माला येऊन पूर्ण करायच्या आहे. लोकांनी विचारलं कोणत्या सेवा? तर नामदेवरायांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये घाले ना लोटा
महाराजांचं गायन म्हणजे सगळीकडे मंगलमय वातावरण करून टाकतं. तर खरंच आपल्या जिल्ह्याचं भूषण आहेत महाराज. आपल्याला बाकी कुठंच जायची गरज नाही, फक्त एवढंच आहे, जिथं पिकतं तिथं विकत नाही. जवळच्याची किंमत लोकांना कळत नाही, जाऊ द्या, बाकीचा विषय जाऊ द्या. मला एवढंच सांगायचं आहे, नामदेवराय म्हणले देवा पहिली सेवा घाली लोटांगण. मी जर जन्माला आलो ना, पुन्हा पुन्हा मला जन्माला घाल. कशासाठी? तुझी सेवा करण्याकरता. कोणती सेवा? लोटांगण घालणं. लोटांगण घालणं म्हणजे काय? स्वतःभोवती फिरणं नाही, साष्टांग दंडवत करणं म्हणजे लोटांगण घालणं. 6ची 6 अंग भगवंताच्या चरणापाशी ठेवणं म्हणजे लोटांगण घालणं. पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत भगवंताला संपूर्ण शरीर अर्पण करणं म्हणजे लोटांगण घालणं. म्हणून देवा पहिली सेवा मी तुला लोटांगण घाली लोटांगण. दुसरी सेवा तुझ्या चरणावर मी वंदन करेन, कारण भगवंताच्या चरणावर वंदन करायची संधी आपल्याला आहे. बाकीच्या देवाच्या चरणावर वंदन करता येत नाही दादा, कारण बाकीचे सगळे देव वेगळे आणि पांडुरंग भगवान परमात्मा वेगळा. तुम्ही बघा ना, सोपं उदाहरण सांगते. तुमच्यापैकी कोण कोण तिरुपती बालाजीला जाऊन आलं? जरा बोटवरती करा बघू. करा. मी काहीच नाही विचारणार तुम्हाला, ऐका, करा वरती. काही काही घाबरतात, काय उगच करायचं वरती हात पुन्हा ताई काहीतरी. अजिबात नाही. ऐका, तुम्ही सगळे बालाजीच्या दर्शनाला गेले होते बरोबर. आता एका प्रश्नाचं उत्तर द्या. तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेल्यानंतर VIP जरी दर्शन घ्यायचं ठरलं आणि किती पैसे दिले तरी बालाजीच्या चरणावर डोकं ठेवून दर्शन घेता येतं का? महाराज, 1 नाही 2 लाख रुपये द्या तरी चरणावर डोकं ठेवून दर्शन घेता येत नाही. पण एक सांगू, या उभ्या विश्वामध्ये, उभ्या जगामध्ये असा एकच देव आहे दादा, जिथं श्रीमंत जा, गरीब जा, स्त्री जा, पुरुष जा, ज्याच्या चरणावर नतमस्तक होता येतं, डोकं ठेवून दर्शन घेता येतं, त्या देवाचं नाव आहे माझ्या पंढरपूरचा मालक पांडुरंग भगवान. विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान. समान तोची एक दान शूरदाता, ज्याची पाऊलं समान आहे आणि ज्याच्या चरणावर आपल्याला नतमस्तक होता येतं तो पांडुरंग भगवान परमात्मा आहे. नामदेवराय म्हणतात देवा मी पहिली सेवा करेल घाली लोटांगण, दुसरी सेवा वंदीन चरण आणि तिसरी सेवा या डोळ्यानं फक्त तुझं रूप पाहिल. कारण या जगामध्ये भ्रमात पाडणारी रूपं खूप आहेत. लोक आम्हाला भ्रमात पाडतात महाराज. आणि एक लक्षात ठेवा, जे वरतून सुंदर दिसतात ते आतून सुंदर असतीलच या भ्रमात तुम्ही राहू नका.
काही काही लोक आहेत वरतून फार गोरापान कलर आहे, पण आतमधून जर काळे असतील तर वरच्या गोऱ्या रंगाला काय करतात. आणि काही लोक असे आहेत ती वरतूनही काळे आहेत आणि आतूनही काळे आहेत बरं का, वरतूनही काळे आणि आतूनही काळे. म्हणून संतांना म्हणावं लागलं काय भुलला असी वरलिया रंगा. म्हणून तरुण पोरांना मी नेहमी सांगत असते, पोरगी जर पाहायला गेलात ना तर तिला सांगू नका मी येतोय म्हणून, आहे ते ओरिजिनल रूप पाहायला मिळेल. तुम्ही सांगतात आणि मग ढीग एवढा मेकअप तिनं केलेला राहतो. काही काही पोरं तुम्ही पहा लग्नामध्ये तिला पाहतात केवढा मेकअप आहेत, केवढा. आजकाल मेकअपला सुद्धा खूप वेळ जायला लागला आणि आपल्या धर्माचं वाटोळ व्हायला लागलं, तो भाग वेगळा आहे, जाऊ द्या, मला त्या विषयाकडे जायचं नाही. पण एखादीने इतका मेकअप केलेला असतो आणि सकाळी ती उठली का मग मात्र तो नवरदेव तिच्याकडे पाहतो, मग म्हणतो हिच्याशीच लग्न केलं का. आता काय सांगायचं, इतका रूपात बदल होतो की नाही. थरावर थर इतका मेकअप केलेला असतो. म्हणून तुम्हाला सांगू, या वरच्या रूपाकडे पाहून काय अहंकार करतात हे संपणार आहे. एक लक्षात ठेवा, कितीही गोऱ्यापान दिसायला असू द्या, कितीही सुंदर दिसणारे असू द्या, एक दिवस ही कातळी गोळा होणारे, केस पांढरे होणारे, म्हातारं होणारे आणि मरणारे, याच्या पलीकडे सत्यता काही नाही. पण एक सांगू तुम्हाला, जो बाह्य रंगाने सुंदर आहे, अंतरंगाने सुंदर आहे, या जगामध्ये सुंदर फक्त एकच आहे. किती सुंदर आहे तो. तुकोबाराई सुद्धा म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे राजस सुकुमार मदना इतका सुंदर आहे. किती सुंदर आहे. तर आपण जर पंढरपुरामध्ये गेलो आणि त्या पांडुरंगाकडे जर बघितलं ना तर आपल्याला यायची अजिबात इच्छा होत नाही. इतका सुंदर आहे तो दिसायला, इतका सुंदर आहे. आणि एकाने मला प्रश्न विचारला, ताई जर भगवान परमात्मा इतका सुंदर आहे तर रुक्मिणी माता त्यांच्याजवळ का नाही, त्यांचं मंदिर का वेगळं आहे, याचं कारण विचारलं मला. त्यावेळेला मी शोधलं ते आणि मला मिळालं की भगवंताची अशी कल्पना होती की मी रात्रंदिवस विटेवर उभा आहे आणि माझ्या शेजारी जर माझी सुंदर रुक्मिणी उभी राहिली तर तिलाही माझ्या एवढा त्रास होईल, म्हणून तो त्रास होऊ नये आणि बाहेरून तिनं माझ्याकडे पाहावं एवढीच इच्छा आहे, दुसरं कारण नाही. मला सांगायचं इतकंच आहे, भगवान परमात्मा अतिशय सुंदर आहे, इतका सुंदर आहे. म्हणून नामदेवराय म्हणतात, देवा बाकी काही पाहायची इच्छा नाही, म्हणून घाली लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे. बाकी काय, पुन्हा जर जन्माला आलो तर राहिलेल्या सेवा मला पूर्ण करायच्या आहे. कोणत्या सेवा? अभंगाच्या शेवटच्या चरणात. प्रेमे आलिंगन वंदना आनंद पूजन प्रेमे आलिंगन आनंद पूजन
पूजीन भावे ओवाळीनं नामा म्हणे. नामदेवराय म्हणतात प्रेमानं तुला आलिंगन देईल. पंढरपूरच्या दर्शनाचा महिमा आहे दादा. डायरेक्ट जाऊन डायरेक्ट दर्शन घेता येत नाही. तुम्ही जरी किती VVIP असले ना तरी नाही. पहिलं चंद्रभागेत स्नान, पुंडलिक रायाचं दर्शन, तिथून आला चोखोबा रायाचं दर्शन, नामदेव पायरीचं दर्शन, गरुड खांबाला आलिंगन आणि मग पांडुरंगाचं दर्शन. ही दर्शनाची पद्धत आहे बरं का. काही लोक डायरेक्ट मंदिरात, अजिबात नाही. ज्याने डायरेक्ट प्रवेश केला त्याला डायरेक्ट दर्शन नाही. या सगळ्या नियमाला धरून वागावं लागतं. पहिलं गरुड खांबाला आलिंगन आणि आलिंगन देण्याची पद्धत होती. नामदेवराय म्हणतात प्रेमे आलिंगन, मी तुला प्रेमानं आलिंगन दे. दुसरी गोष्ट, आनंदानं तुला पूजीन. आनंद असला पाहिजे पूजेमध्ये. काही काही लोक पूजा करतात पण फार तोंड उतरून पूजा करतात. एका बाजूला देव नाणायचं आणि एका बाजूला सुनेला शिव्या द्यायच्या. याला काही पूजा म्हणतात का? अजिबात नाही. आनंदाने पूजा आणि सद्भावानं तुला ओवाळील. दुसरं काही करणार नाही देवा, त्याच्याकरता मला जन्माला घाल, याच्या पलीकडे माझी मागणी नाही. आणि आपल्या सर्वांना देवाकडे जर मागायचं असेल तर अधिकार प्राप्त करावा लागेल. अधिकार जर प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला कर्म चांगलं करावं लागेल. आणि कर्म जर चांगलं करायचं असेल तर हिंदू धर्माचं पालन करावं लागेल. तेव्हा मागण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होईल. आपण आपल्या धर्माचं पालन करणं सध्या काळाची गरज आहे. माझ्या कीर्तनातनं इतर गोष्टी काहीच कळाल्या नाहीत तरी चालेल, पण आपण आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. सध्या आपण आपला धर्म सांभाळणं काळाची गरज आहे. आम्ही हिंदू धर्मावर बोलायला लागलं की काही काही लोक म्हणतात ताई नेमकं तुम्ही कोणत्या पक्षाच्या? आम्हाला काय घेणे कोणत्या पक्षाशी, पण याच्याही पुढे बोलते ऐका. जो पक्ष हिंदू धर्माचा, वारकरी संप्रदाय त्याचा, असं म्हणायला हरकत नाही. कारण तुम्हाला सांगते ऐका, धर्म टिकला तरच संप्रदायाचे कार्यक्रम आहे. धर्म टिकला तरच मंदिरं राहतील महाराज. आणि धर्माचं टिकला नाही तर या बाकीच्या गोष्टी दिसणार नाही. तुम्ही जरा जा बघा इतर धर्मांकडे. अरे एवढ्याशा मुसलमानापासून वृद्ध मुसलमानापर्यंत बरोबर दर शुक्रवारी नमाज पठण करायला जातो महाराज. मोबाईल स्विच ऑफ करून आतमध्ये जातो. जरा घ्या बघा त्यांच्याकडे. आणि आपली पोरं अरे कीर्तन संपल्यावर तुम्ही येतात जेवायला. काय पद्धत आहे? कीर्तनामध्ये कितीतरी वेळ आपला मोबाईल पाहून होतो महाराज. ही हिंदू धर्म संस्कृती नाही आहे. किती बोललं म्हणजे आपण सुधारणार आहात. एक लक्षात ठेवा, आपण आपल्या धर्मासाठी सुधारणं गरजेचं आहे. ते मुस्लिम धर्मातली लोक जर दर शुक्रवारी नमाज पठण करायला जात असेल तर या बोपेगावच्या हिंदू तरुणांना माझी फक्त विनंती आहे, ते जर दर शुक्रवारी जातात तर आपण सर्वांनी हिंदूंनी सावध झालं पाहिजे. आणि आठवड्यातनं दर शनिवारी का होईना मारुती मंदिरामध्ये हनुमान चालीसा म्हटलीच पाहिजे. हे आपल्या धर्माचं पालन. दर शनिवारी आमच्या मारुती मंदिरमध्ये हनुमान चालीसा झाली पाहिजे. आम्ही आमच्या धर्माचं पालन करणं सध्या काळाची गरज आहे. धर्म धर्म का सांगावं लागतंय महाराज? आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन पहा महाराज, किती लव जिहादचे प्रकरण वाढले. आपल्या मुलींना कळत नाही, आईबापाला कळत नाही. इथं बसलेल्या प्रत्येक आईबापाच्या पायावर माझे डोकं ठेवून विनंती आहे, एक लक्षात ठेवा, आपली मुलगी खूप शिकवा, डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा, प्रोफेसर बनवा, कलेक्टर बनवा, काय बनवायचं ते बनवा, पण लक्षात ठेवा आपली मुलगी कधी येते कधी जाते, तिचा मोबाईल काय हे सगळं आपण पाहिलं पाहिजे. अरे 10वीला चांगले टक्के मिळाले तरी मोबाईल घेऊन देतात तुम्ही. त्या मोबाईलने पुढचं शिक्षण होणार नाही, उलट तिच्या आयुष्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. का? कारण आमच्या मुलीचा मोबाईल खरंच कधी वाजत नाही, तो सायलेंटवरच असतो. बापाला कळतच नाही मोबाईल कधी वाजतोय महाराज. रात्री 2 वाजता आमची मुलगी ऑनलाईन आहे आणि तुम्ही म्हणतात पळून गेली कळालं नाही. तुम्हाला सगळं कळतंय, पण कळून न कळाल्यासारख्या करणारे तुम्ही आहात. इथं बसलेल्या प्रत्येक मातेला, प्रत्येक पित्याला माझे हात जोडून विनंती आहेत महाराज. मुलगी काचेचं भांड आहे, एकदा तडा गेला की त्याला जोडता येत नाही, म्हणून तरुण मुलगी जपली पाहिजे. पहिले लोक वेडे नव्हते, 18 वर्षाची पोरगी झाली की लगेच लग्न. आता लोक सुधारले, स्टँडर्ड झाले. 32 वर्षाची पोरगी होती तरी लोक म्हणतात अजून लहान आहे. मग 40 झाल्यानंतर करणारे का लग्न? म्हातारी झाल्यावर? अरे काही चाललंय काय आपल्या धर्मामध्ये? आपल्या मुलामुलींवर चांगले सुसंस्कार करणं, धर्माचं पालन करणं सध्या काळाची गरज आहे. आता मात्र त्या ठिकाणी तुम्ही बघा, पांडुर्लीकडे विंचू दळवी म्हणून गाव आहे. त्याच गावात एकाच बापाच्या 2 सख्या मुलीत महाराज. एक मुलगी लहान आहे, एक मुलगी मोठी आहे. एक 16 वर्षाची, एक 18 वर्षाची आहे. दोघी लव जिहादमध्ये अटकले आहेत महाराज, सख्या बहिणी. काय वाटत असेल बापाला? आणि आपण हिंदू झोपलोय, तो आपण खरंच झोपलोय. आपण फक्त ओरडतोय गर्व से एक हो हम हिंदू है. गोठ्यात गाय राहिली नाही, घरात माय राहिली नाही, देवघरात ज्ञानेश्वरी राहिली नाही, आणि तरुणांवर संस्कार राहिले नाही. कशाला म्हणायला पाहिजे आम्ही हिंदू आहोत? स्वतःला हिंदू म्हणायचं असेल तर गोठ्यातली गाय, घरातली माय
आणि देवघरातली ज्ञानेश्वरी आणि घरातली तरुण मुलगी सांभाळलीच पाहिजे तर आम्हाला हिंदू म्हणण्याचा अधिकार आहे दादा. धर्माचं वाटोळं चाललंय दादा. किती तुम्ही बघा आदिवासी पट्ट्यांमध्ये जाऊन पहा ना तुम्ही जरा. एक इकडे मुसलमानांची भीती वेगळीच, दुसरी ख्रिश्चन धर्माची भीती वेगळीच. स्लो पॉइझननी चाललीत सगळी कामं. 2-2 लाख रुपयाला आम्ही धर्म विकतोय. धर्म विकणाऱ्याला कधीतरी राजे संभाजी आठवले पाहिजेत दादा. राजे संभाजी महाराज आम्हाला कधीतरी आठवले पाहिजे. मरणाच्या दारात असणारे राजे संभाजी महाराज. आणि त्याच वेळेला एकानं म्हणावं, राजे संभाजी एकदा तरी म्हणा मी हिंदू धर्माचा नाही म्हणणार असं. 2 सळया तापोल्या लालबुंद केल्यात महाराज. आणि लालबुंद झालेल्या सळया राजे संभाजी महाराजांच्या डोळ्यासमोर नेल्यात आणि सांगितलं, राजे संभाजी एकदाच म्हणा की मी हिंदू धर्माचा नाही. राजे संभाजींनी लालबुंद झालेल्या सळया पाहिल्यात महाराज. आणि संभाजी महाराजांच्या पुढे मरण दिसत होतं. संभाजी महाराजांनी त्या सळयांना पाहिलं आणि मुखातनं शब्द बाहेर पडले, मेलं तरी चालेल पण माझा हिंदू धर्म सोडणार नाही. इतके धर्मासाठी जागे राहणारे संभाजी महाराज मला कधीतरी आठवले. आम्ही करतोय काय सध्या? धर्माचं वाटोळं चाललंय. आणि आम्ही काय सहज कुठेही जन्माला आलो नाही. ज्या स्वराज्यात जन्माला आलो ते स्वराज्य काही येऱ्या गेऱ्याचं नाही. ते स्वराज्य आहेत माझ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं. एकाने मला प्रश्न विचारला, ताई ज्ञानोबा तुकोबारांनी इतकं लिहून ठेवलं तरी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर का बोलतात? मी म्हणते महाराष्ट्रातल्या तमाम कीर्तनकारांनी किमान 5 मिनिटं तरी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर बोललं पाहिजे दादा. का बरं बोललं पाहिजे? कारण माझे राजे होते म्हणून मंदिरं साबूत आहे. माझे राजे आहेत म्हणून तुम्ही आम्ही बसलोय. आणि महिला मंडळ आपले राजे होतेत म्हणून तुम्हाला मोकळं बसता आलंय आणि मलाही कीर्तन करता येतंय. याला कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराजच आहे, दुसरं कारण नाही. अनेक राजे होऊन गेले असेल, कोणीतरी राजाने नटी नाचवली असेल, कोणी तमासगिरी नाचवली असेल, पण उभ्या महाराष्ट्रामध्ये फक्त एकच राजा असा होऊन गेला. कोणी तमासगिरी नाचवली नाही, कोणी नटी नाचवली नाही. तर जगद्गुरु तुकोबारायांनी कीर्तन करावं आणि पुढे मांडी घालून कीर्तन बसून ऐकावं. ते छत्रपती शिवाजी महाराज हे राजे होते. असं विनाकारण कोणालाही जाणतं म्हणू नका, कोणालाही कळतं म्हणू नका. ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यासारखं जाणतं उभ्या महाराष्ट्रात कोणीच नाहीत महाराज. उभ्या महाराष्ट्रात कोणी नाही म्हणून त्यांना जाणतं म्हणा. ती जिजाईची पुण्य आहेत, तिच्या पोटी छत्रपती शिवासारखा शूर आणि वीर पुत्र जन्माला आलात महाराज. एवढं सोपं आहेत का हो? अजिबात नाही. म्हणून जन्माला यायला सुद्धा कुस पवित्र असावी लागते. म्हणून माझे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तुम्ही आम्ही राहतोय महाराज. आणि म्हणून आमच्या राजांविषयी आपल्याला अभिमान असला पाहिजे. संस्कृतीचं जोपासना करा, संस्काराचं पालन करा. आयुष्य फार सुंदर आहेत महाराज. या आयुष्याला आलात हिंदू धर्माचं पालन करा. एक लक्षात ठेवा, माझं कीर्तन पुन्हा राहतं न राहतं हे मला माहीत नाही, पण जाताना भगवंताच्या चरणी एकच प्रार्थना करेल, हे भगवान तेरी अदालत में हमारी जमानत रखना. हे भगवान तेरी अदालत में हमारी जमानत रखना. मैं रहूं या ना रहूं, मेरा हिंदू धर्म सही सलामत रखना. आम्ही राहिलो काय आणि नाही राहिलो काय, पण आमचा धर्म टिकला पाहिजे. धर्माचं पालन करा. आयुष्य सुंदर आहे. गळ्यामध्ये सुंदर तुळशीची माळ घाला, कपाळाला गंध लावा. नाही काही तर महिन्याची त्र्यंबकची वारी सुरू करा. विश्वगुरु निवृत्तीनाथांचं दर्शन घ्या. आयुष्य इतकं सुंदर आहेत महाराज, बाकी काही करायची गरज नाही. आणि एक लक्षात ठेवा, देवाकडे जर मागायचं असेल आणि तो अधिकार जर प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला बसल्या बसल्या फक्त एकच काम करायचं आहे. हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा. विठोबा
बघा, भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने, साधू संतांच्या आशीर्वादाने, तसंच या बोपे गावमध्ये खरं तर हा महिला सप्ताह ज्यांच्या निमित्ताने आहे त्या कैलासवासी सौभाग्यवती आमच्या वैशालीताई वसंतराव कावळे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त हा गोड असा होऊ घातलेला कार्यक्रम आणि आदरणीय आमच्या वसंतदादांची ही तळमळ. खरं तर मी अनेकदा सांगत असते, बऱ्याच गावचे सरपंच पाहिलेत, पण आमच्या वसंतदादांचा स्वभाव काही आगळा वेगळाच आहे. कारण त्यांना भक्तीची आवड आहे आणि ज्या गावच्या सरपंचांना भक्ती आवडते ना, तिथे शक्ती आणि भक्तीचं मिलन झालं की गावाचा विकास होत असतो. म्हणून आदरणीय आमच्या वसंतदादांनी खूप गोड कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. समस्त कावळे परिवार या परिवाराचं देखील मनापासून ऋण व्यक्त करेल. खरं तर वसंतदादा पुढे उभे आहेत, त्यांच्या पाठीमागे अनेक कार्यकर्ते आहेत, अनेक मंडळी आहेत, सहकार्य करणारे. सप्ताह करणं म्हणजे जोक नाही, सप्ताह करणं म्हणजे काही असं टाईमपास नाही. सप्ताह करायला सगळेच धावून यावी लागतात आणि सगळ्या गावचं सहकार्य आमच्या वसंतदादांच्या पाठीमागे आहे. म्हणून गोड चालत असलेला हा सप्ताहाचा आजचा जागराचा दिवस आदरणीय वसंतदादांनी माझ्याकडे दिला. मी त्यांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं ज्यांची गोड साथसंगत लाभली ते आदरणीय हरिभक्त परायण आमच्या गोड गळ्याच्या धनी असं म्हणायला हरकत नाही, खरंच गाण कोकिळा आहेत असंही म्हणायला हरकत नाही, अशा असणारे आमच्या मंगलताई गतीर त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य नवे सुंदर कीर्तन करतात, उत्कृष्ट कीर्तनकार आहेत आणि नम्रता आहे स्वभावामध्ये, अशा असणाऱ्या आमच्या राणीताई दौंड त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण आमच्या समवेत आलेले गायनाचार्य आमचे विशाल महाराज नन्नावरे त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं हे जे काही भजनी मंडळ आहेत, ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्था सांगवी कळस तालुका संगमनेर या सगळ्या मुलींकरता भजनी मंडळाकरता जोरदार टाळी वाजवा, त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. विनेकरीताई आपलंही ऋण व्यक्त करते. गोड मृदुंगाची ज्यांनी साथ केली, महाराष्ट्रामध्ये अनेक महिला वादक तयार झाल्या असतील, पण सगळ्यात पहिल्यांदा गोड वाजवणाऱ्या ज्यांना खरंच संप्रदायातलं कळतं असं गोड वाजवणं ज्यांचं आहे, अशा आमच्या भगिनी माझी मैत्रीण आदरणीय हरिभक्त परायण खरं तर गोड मृदुंग वाजवतात, अशा आमच्या यशोदाताई त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवा, त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं माझे पतिदेव सतीश महाराज जगताप त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. माझे बंधू अमोलभाऊ उकारडे त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. साऊंड सिस्टीम तर अप्रतिम आहे, ऑपरेटिंग एक नंबर आहेत, त्यांच्याकरता टाळी वाजवा, खूप गोड. कारण मोकळ्या मैदानात साऊंड ऑपरेटिंग करणं सोपं आहे, पण हा परीक्षेचा काळ आहे आणि तुम्ही परीक्षेमध्ये 1 नंबरने पास झालात असं म्हणायला हरकत नाही, म्हणून दादांचं मनापासून ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं गेली 2 तासापासून शूटिंग चालू आहेत. खरं तर आमच्या रोहनदादांचं नाव ऑल महाराष्ट्रामध्ये गाजतं आहे, भक्तिनाथ चॅनेल, आणि त्या चॅनेलनुसार आपण सगळे प्रत्येकाच्या घरामध्ये पोचतो आहे. रोहनदादा म्हटलं की काम 1 नंबर आणि सगळ्यांना सांभाळून घेणारे, म्हणून आदरणीय रोहनदादाचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं आज या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती बरीचशी लाभलेली आहे. खरं तर सगळी बाहेरची मंडळी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे रामभाऊ क्रकाळे असतील त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय आमचे बाळासाहेब जाधव पालखेडून ते या ठिकाणी आले, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय आमचे रघुनाथदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय आमचे मडकेज आमचे गोड ज्यांचा स्वभाव आहे, सप्ताचं नियोजन त्यांचं गोड असतं आणि यावर्षी महिला नको असंही त्यांच्या गावात चालायचं, पण यावर्षी त्यांनी उच्चांकच गाठला, कारण काल्याचं कीर्तनच मला देऊन टाकलं. बऱ्याच लोकांना शंका होती काला स्त्रीने करावा की नाही, ज्यावेळेस ऐकला त्यावेळेस त्यांनाही बरं वाटलं, गावकऱ्यांनाही बरं वाटलं. असे असणारे आमचे विलासभाऊ वडजे त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय आमचे दत्तूभाऊ बेरे या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर वनारवाडीचे ते सरपंच आहेत आणि परमार्थाची देखील त्यांना आवड आहेत. असे असणारे सरपंच साहेब तुमचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय आमचे सुरेश भाऊ आहेत, त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. रमेश भाऊ गोजरे आहेत, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. निलेश भाऊ शिंदे आहेत, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. तुम्ही सगळी पंचक्रोशीतून आलेली लांबलांबून आलेली मंडळी आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करते. कुणाचं नाव राहून गेलं असेल तर राग मानू नका, कारण कधी कधी एखाद वेळेस राहून जातं. आपल्या सर्वांचंच मनापासून ऋण व्यक्त करते.
दोन्ही चोपदार तर मला फार आवडले, खूप छान संरक्षण त्यांनी माझं केलं. येताना त्यांनी व्यवस्थित आणलं, आता जातानाही सुरक्षित नेतील यात शंका नाही, पण त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. आमच्या विनेकरी ताई आहेत, किती गोड संख्या आपली जमलेली आहेत. आणि खरं सांगू का, आज जरा उशीरच झाला कार्यक्रमाला, 11:15 वाजलेले आहेत, पण माझा कार्यक्रम उशिराच सुरू झाला. आणि माझा महत्त्वाचा निर्णय असतो 2 घंटे ड्युटी आपली पूर्ण केली पाहिजे. परत कोणी म्हणायला नको भांडवल संपलं की काय 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 लोक बोलतील भरोसा नाही, म्हणून मी माझी ड्युटी पूर्ण केली. आपल्या सर्वांचंच मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय आमचे राजेश भाऊ कावळे फार येण्यापासून त्यांनी काळजी घेतली. म्हणजे प्रत्येक सरपंच साहेब मला प्रत्येक फोन त्यांचा होता की ताई व्यवस्थित या, लोकेशन पाठवलं, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय आमचे गणेश भाऊ कावळे असतील, अगदी मात्र आमचे नातेसंबंधातला परिवार या ठिकाणी आहेत. आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या गीताताईंचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे कावळे दादा, त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. आणि याच गावच्या त्या आहेत, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आपल्या सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करते. आणि सर्वांना पुनश्च एकदा नम्र विनंती करते की आपण या सप्ताहाला भरभरून प्रतिसाद दिला, याही पुढे तुमचा सप्ताह अखंडितपणे चालू राहावा अशी विश्वगुरूच्या चरणी प्रार्थना करते. सरपंच साहेबांना खूप खूप शुभेच्छा देते, कारण खूप मोठं कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे. आणि परमार्थिक काम कुणाकडनंही घडत नाही, ही निवृत्तीनाथांची पांडुरंगाची कृपा असल्याशिवाय हे होत नाही. आणि म्हणून त्यांनाही शुभेच्छा देते. आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की ज्यांना 2 हात आहे त्यांनी 2 हात वरती करायचे, ज्यांना आहे त्यांनीच वरती करा, ज्यांना नाही त्यांनी 1 वरती करू नका. हां, बाहेर बसलेली सगळी खुर्चीवर बसून कीर्तन ऐकणारे, पायात चपला असेल तर काढून ठेवा, हात वरती करा, हात वरती करा. सर्वांनी हात वरती करून विश्वगुरू निवृत्तीनाथांचं भजन आपल्या सर्वांना करायचं आहे. गोड आपण सर्वजण मिळून भजन करू. हे